सामन्यांमध्ये पहिलीच हॅट्रिक नोंदवली गेली ती सिद्धेश मोरेने लगातार 3 गडी बाद केले आणि पहिला चौकार या स्पर्धेमध्ये मारला गेला तो श्रीकांतने संयोग किणी यांच्या गोलंदाजीवर। तर या स्पर्धेतला पहिला षटकार जो मारला गेला तो शिवाजीने खानिवलीचे हे खेळाडू फलंदाज सिद्धेश मोरे यांच्यावर त्यांनी पहिला षटकार मारला आणि पहिली विकेट अर्थात आपण मगाशी म्हटलं होतं महेश जाधव यांनी घेतली होती ते तेजस बरवाड्यांना बाद करताना असे विक्रम आपण पाहिले या स्पर्धेमधले सुरुवातीला। तर पहिलं एकमेव अर्धशतक जे लावलं गेलं ते सुद्धा विकी काळे यांनी लावला। अशा प्रकारचे रेकॉर्ड बनले गेलेत। तर आता सुरुवात या षटकातील तिसऱ्या चेंडूची पुन्हा एकदा सामना करतायत त्या अजय आणि हा चेंडू मात्र नक्कीच फसवा म्हणावा लागेल। थोडासा चेंडू उसळी घेत होता आणि सरळ निघतो मागे एसटी पाटी मागे पट्ट्यामधून निसटतो आणि सरळ बाकीचं काम पूर्ण करतायत एसटी पाटी मागून ते आशिष शिंदे। तर निलेश मात्र नक्कीच चांगला पवित्रा घेत आहेत सामन्यामधून चांगली सुरुवात देताना आणि एक चांगली सुरुवात अपेक्षित असेल ते एव्ही वॉरियर संघाला कारण दोन दिग्गज खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय। तर पुढचा चेंडू यावेळी नक्कीच हेरला गेला चेंडू काढला शॉट आला स्क्वेअर लेगच्या बाजूने आणि चेंडू फील्ड केला जातोय तोपर्यंत एक धाव आरामात पूर्ण केली गेली। आपलं वैयक्तिक खातं उघडतायत ते अजय आणि संघाची धावसंख्या त्यावर जाऊन पोहोचलेली 5 वर। षटकामधले आतापर्यंत 4 चेंडू संपलेले आहे आणि 5 धाव फलकाव लागल्यात। तर षटकातून आता पुढचा चेंडू सामना यावेळी करतील ते राहुल चौधरी फ्रॉम कंचाड। अतिशय हा एक युवा यंगस्थान गोलंदाज फलंदाज अनेक वर्ष आपण पाहतोय की तालुक्यामध्ये जे नावाजलेले खेळाडू आहेत त्यांच्या पंक्तीमध्ये बसणारा खेळाडू आहे आणि यंदा तर त्यांचा नक्कीच फॉर्ममध्ये चांगल्यापैकी यांचा हा हंगाम गेलेला। तर प्रीमियर लीग स्पर्धेत देखील एक आपली चांगली छाप टाकतायत एव्ही वॉरियर संघासाठी आणि आता बघूया कशा प्रकारे सुरुवात करतील आपल्या फलंदाजीला। तर या षटकामधला आता 5वा चेंडू निलेश दापसे अतिशय एक होतकरू गोलंदाज आणि पुढचा आखूड डब्याचा चेंडूचा पाण्याशी मांडा थोडं मारायला लागेल थोडासा चेंडू आपटून टाकला गेला होता थोडासा परेशान करण्यासारखा चेंडू मारावा लागेल फलंदाजांना जजमेंट करता आला होता आणि त्याच्या खांद्याला लागून सरळ निघतो मागे। तर नुकसान जरी नसला तरी परत फायदा मात्र काही घेता आला होता आणि मात्र अतिशय पहिल्या सत्रामध्ये गोलंदाज हाबी होत आहेत सामन्यावर चांगली सुरुवात देताना कॉमेंट्रीकडून जो आपण पाहतो वाडा मनोहर हायवे एंडकडून मारा सुरू करतायत मगाशी केला होता आणि आतापर्यंत 5 चांगले चेंडू हाताळले आहेत ते पॉवर प्ले मधून। तर निलेश दापशी षटकामधला अंतिम चेंडू आणि यावेळी आखूड डब्याचा चेंडू फायदा घेण्यासाठी मात्र सर्कल मध्ये शत्रुशी उभे गेले त्यांच्या हातामध्ये झेल देऊन बसलेत आणि मात्र एक मोहरा टिपला गेला कारण चांगला चेंडू टाकला गेला होता। पुन्हा एकदा दापशीने कल्पना होती की या चेंडू मगाशी चकले होते फलंदाज तशाच प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा टाकला उसळी घेणारा चेंडू टाकला गेला आणि त्या ट्रॅप मध्ये अडकवलं गेलं कारण शॉर्ट स्क्वेअर लेगला 30 यार्ड सर्कल मध्ये शत्रुशी उभे गेले तर त्यांच्या हातामध्ये झेल देऊन बसलेत आणि मात्र हा एक पहिला फलंदाज बाद करण्याचं यश मिळालं होतं ते पहिल्या षटकामधून खेळ इथे संपला पहिल्या षटकाचा आणि अंतिम चेंडूवर विकेट घेताना संघाला चांगली सुरुवात दिलेली म्हणावी लागेल ती डीजे मास्टर। धन्यवाद। तर अशा प्रकारे पहिलं षटक तर संपलेला मार्ग लागलेला आणि तो दुसऱ्या षटकाला जी सुरुवात होते बघूया कुठला गोलंदाज जो वापरला जातोय तो अभिनव पॅन्थर संघासाठी कारण आता आपण पाहतोय या लीग मध्ये 2 एंड मधून गोलंदाजी केली जाते आणि लीग स्पर्धा म्हटले की साखळी पद्धतीने सामने होत असतात तर प्रत्येक संघाला एकंदरीत 7 सामने खेळण्याची इथे संधी असणार आहे आणि जे संघ जास्तीत जास्त सामने जिंकून अव्वल क्रमांकावर राहतील त्या संघांना खऱ्या अर्थाने या लीग मधले फायनलचे सेमीफायनलचे सामने खेळायची एक नामी संधी असेल। अशा वेळेस आज मात्र जे संघ मागे पडलेत त्यांना विचार करण्याची वेळ आहे की त्यांनी खूप चांगलीपैकी प्रगती केली पाहिजे कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊन चालणार नाही कारण एक मोठी जरी स्पर्धा असली तालुक्याच्या लेवलवरची तर अशा वेळेस आपली खऱ्या अर्थाने कामगिरी आपलं सातत्य दाखवलं पाहिजे कारण अतिशय गुणवत्ता प्रत्येक खेळाडूमध्ये ठासून भरलेली आहे आणि अशाच खेळाडूंची निवड या लीग मध्ये केली आहे त्यांच्या संघ मालकांनी आणि त्यामुळे प्रत्येक खेळाडूने विश्वासाने आपण कामगिरी करत राहिला पाहिजे। षटकाला सुरुवात मात्र डावखुरा मारा आणि पहिला चेंडू शत्रुषा डोक्यावर मारला कव्हर ड्राईव्ह सुरेखरित्या मारायला लागेल तिकडे शत्रुषा येत आहे चेंडू अडवण्यासाठी बघायचं
त्यामध्ये यश तर नक्कीच आलेलं, चेंडू डीपला अडवला गेला, फेक करतायत आणि या दरम्यान मात्र सहजतेने तीन धावा घेतल्या गेल्यात आणि एका चांगलीशी सुरुवात पहिल्या चेंडूवर योगेश गोलंदाजी करण्यास सज्ज झाले होते. पहिला चेंडू आणि चांगल्यापैकी फटकावल्यानंतर तटवल्यानंतर कारण जे 30 सर्कलचं हे आपण बंधन पाहतो ते भेदण्याचा प्रयत्न केला होता. जे सचिन आहेत त्यांच्या डोक्यावरून चेंडू मारला गेला होता पाठीमागे आणि बॅकअप करतायत तोपर्यंत सहजतेने 3 धावांनी सुरुवात झाली होती. तर खातं इथे पुढे सरकलं होतं अजयंचं आणि तो सामना करतेला ते कुणाल आलेले नवीन फलंदाज एव्ही वारीसंघासाठी एक चांगला चेहरा आपण पाहतोय ज्यांचा सहभाग या सामन्यामध्ये झाला होता. आणि मात्र पुढच्या चेंडूला थोडासा डिफेन्सिव्ह पद्धतीने वेगवान धावा घेतले गेले आणि सहजतेने आपल्या संघासाठी धाव पूर्ण करता येतात. चिकी धाव मांडायला गेले, एक चोरटी धाव पावलांनी पूर्ण केली होती आणि अशा प्रकारे आपलं वैयक्तिक खातं उघडलेलं संघाची धाव संघ जाऊन पोहोचते 9 वर 1 गडी बाद. तर योगेश जे कादेलेंकडून मारा सुरू करते, मग आपण पाहिलं 2 चेंडू हाताळलेत आणि षटकामधला आता तिसऱ्या चेंडूला सामोरे जातील. त्या अर्थातच अजय सारखा एक अष्टपैलू खेळाडू एक सध्या फलंदाज म्हणून आपण पाहतोय. आणि पुढचा चेंडू हा पाली चेंडू मिळाला, लागेच पूल केला, कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तिकडे चेंडू मारता निघतोय तो वाईडिश मिड विकेटवरून सरळ निघतो मागे चौकार. सुंदर असा चौकार, आजच्या दिवसातला हा पहिला चौकार. तर धन्यवाद भूपेश डीजे. दरम्यान एक सुरेख चौकाराने संघाची धाव संघ जाऊन पोहोचलेली ती डबल फिगर मध्ये 13 वर 13 पण लॉस ऑफ 1 एक गडी बाद 13 धावा. एव्ही वॉरियर संघाला आमंत्रित केलं प्रथम नाणेफेक जिंकताना बॅटिंग करण्यासाठी ते अभिनव पॅन्थर संघाने आणि आतापर्यंत त्यांचं एक सुरुवात नाजूक झालेली सुरुवात थोडीशी बिकट झाली होती म्हणावी लागेल. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाय टाकण्याचा प्रयत्न, यावेळी थोडासा मिस टायमिंग फटका मारला गेला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि जुरेकरित्या झेल घेताना आणखी एक गडी मात्र तंबूमध्ये परततोय कारण एक चांगला फलंदाज यावेळी बाद झालेला. तर आतापर्यंतच्या दोन्ही गोलंदाजांना यश लाभलं असं म्हणावं लागेल. कारण सुरुवात जेव्हा केली होती निलेश धापशे यांनी पहिल्याच षटकामध्ये अंतिम चेंडूवर गडी बाद केला आणि आता नक्कीच आपण पाहतो या सर्व षटकामध्ये योगेश दिवानी जी सुरुवात केली होती त्यांनी सुद्धा एका चौथ्या चेंडूवर इथे चांगला फलंदाज अजय यांना तंबूमध्ये परतवला आहे. आणि मात्र हे 2 फलंदाज जे बाद झाले सुरुवातीचे आघाडीची वीर जोडी म्हणावी लागेल अजय आणि राहुल ते बाद झालेले आहे. आता मात्र स्वतः संघनायक मैदानामध्ये आलेत गणेश मोहिते की ज्यांना खऱ्या अर्थाने संघाला आवश्यकता आहे अशा वेळेस त्यांनी बॅटिंग क्रम आपला घेतलाय तो 4थ्या क्रमांकावर आणि आज त्यांना धावा नक्कीच कराव्या लागतील संघासाठी. तर एक युवा खेळाडू, दुसऱ्या बाजूने एक अनुभवी खेळाडू आणि पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आता थोडासा गुडले जोडून उडाला होता आणि फलंदाज फटकावण्याच्या नादामध्ये मिस करून गेले. थोडंसं लाईन मध्ये येऊन खेळायला पाहिजे होतं, मात्र खडे करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू सरळ जातो एसटी मागे. तर योगेश एक अनुभवाचा जोरावर एक चांगली गोलंदाजी करतायत आपल्या अभिनव पॅन्थर संघासाठी आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणता येईल. एक जरी भले त्याने चौकार बसला मात्र लाईन चांगली ठेवली जाते षटकातून. पुढचा चेंडू यावेळी आखूट चेंडूचा नक्कीच पनिशमेंट आणि विकी काळे यांच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होतोय आणि सरळ निघतो पाठीमागे आणि सरळ सीमा रेषेबाहेर षटकार. आजच्या दिवसातला हा पहिला षटकार. धन्यवाद डीजे. अजिबात मीटिंग आज नको, अजिबात आम्ही म्हणू इच्छितो की आज नो मिस्ड टायमिंग असं म्हणावं लागेल कारण आज खूप आपण वेळेचं महत्व देतो. आजचे सामने बरोबर संपलेच पाहिजेत कारण एक जर सामना आपण ठेवला तर अंतिम दिवशी त्याला खूपच गडबड उडेल. कारण अंतिम दिवशी आपल्याला जे मेन महत्त्वाचे सामने असतील त्यामध्ये कालचा एक सामना बाकी राहिला आहे म्हणजे आता आजचे जे काही सामने असतील
ते आज 6 सामने आपल्याला उरकावे लागतील. त्यासाठी आपण सकाळी लवकर 8:30ला बोलवतो, परंतु थोडं उशिराने सामन्याला सुरुवात झाली तरी देखील आज सामने पूर्ण होऊ शकतात. असं जर आपण वेळ व्यवस्थित ठेवला तर कॅप्टनने कृपया याची नोंद ठेवावी की जास्त वेळ मीटिंग नको. जे तुम्हाला काय सांगायचं आहे फक्त गोलंदाजाला समोर सांगावा, बाकीच्या खेळाडूंनी येण्याची गरज नाही, त्याच्यामुळे बराचसा वेळ जातो. तर नवीन षटकाला आता सुरुवात होते. पुन्हा एकदा कॉमेंट्रीकडून आता मात्र चेंजेस होतोय, थोडासा बदल होतोय. आपण पहिलं षटक याच एंडकडून सुरू केलं होतं निलेश यांनी, मात्र आता बदल होताना विकी काळे येत आहेत मैदानामधून, जे कॉमेंट्रीकडून मारा सुरू करतील. आपलं वैयक्तिक हे पहिलं षटक संघासाठी, मात्र हे तिसरं षटक आणि त्याला सामना करणार आहेत गणेश मोहिते, जो स्वतः संघनायक एव्ही वॉरियर संघाचे. आपल्या संघासाठी एक झुंजार इनिंग जर खेळावं लागेल, तसं जशी ख्याती त्यांची म्हटली जाते, एक इतिहास जर त्यांचा पाहिला तर एक वाडी शहरामधले एक नावाजलेले फलंदाज म्हटले जातात. आणि बघूया त्यांची वर्णी लागली त्यांच्या संघासाठी कॅप्टन म्हणून. तर कॅप्टनची खूप मोठी जबाबदारी त्यांना पेलायची आहे, निभवायची आहे. आणि हा पुढचा चेंडू बघितला, थोडासा लेग स्टिकच्या येतोय दरम्यान, हा चेंडू पुल केला त्यांनी फाईनच्या बाजूने आणि क्षेत्ररक्षक मात्र चतुर आहेत, चांगल्यापैकी चेंडू फील्ड करतायत. तोपर्यंत एक धाव आणि एक धावेने वैयक्तिक आपलं खातं उघडलेला संघाची धाव संख्या जाऊन ते एव्ही वॉरियर संघाची 2 गडी गमावताना ते 20 धावा, 20 प्लस ऑफ 2 विकेट. तर शानदार असं हे मैदान आपण पाहतोय. आतिश भाऊ पाटील त्याचबरोबर चंद्रकांत धांगडा यांनी या मैदानासाठी आपल्याला खूप सहकार्य दिलेला, जागा देताना, इथला मैदान देताना या वाडा क्रिकेट असोसिएशनला, आणि त्यांचा सुद्धा आम्ही पुन्हा उल्लेख करू शकतो, त्यांना धन्यवाद देऊ शकतो. आणि मात्र हा पुढचा चेंडू बॅकफुट गेला आणि चेंडू सारा कव्हर ड्राईव्ह केला गेला, सरळ निघतो चौकारासाठी, जबरदस्त फटकावला जातो चेंडू, टायमिंग साधला तो व्यवस्थितरित्या आणि एव्ही वॉरियर संघासाठी एक चौकार. तर तुम्ही जर लाईन बिघडवली तर नक्कीच त्याला पनिशमेंट मिळू शकते, कारण गोलंदाजाचं हे काम असतं की अचूक टप्पा ठेवायचा, अचूक दिशा ठेवायची, जेणेकरून फलंदाजाला अजिबात संधी मिळाली नाही फटका मारण्याची, मात्र इथे संधी मिळाली तर फायदा उचलला चौकार ठोकताना. आणि पुढचा चेंडू त्याच पद्धतीने मारला आहे पुन्हा एकदा, मात्र इकडे क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न चांगल्यापैकी फील्ड केला गेलाय आणि तोपर्यंत 2 धावा सहजतेने घेतल्या गेल्या. यावेळी राहुल यांनी सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे केलेला. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 26 वर. तर मी मगाशी म्हणतो की एक युवा यंग असताना फलंदाज आहे कुणाल, ज्यांना बढती मिळाली ते सामन्यामधून त्यांना नवा चेहरा आपण पाहतोय की चांगला खेळ करतायत. तर मगाशी षटकार ठोकला, नंतर चौकार ठोकला, आता 2 धावा गेल्यात आणि चांगली इनिंग सजवतात संघासाठी. तर हा पुढचा चेंडू यावेळी थोडासा लेग स्टिकच्या बाजूने असणारा, मात्र बॅटचा स्लाइड कट घेऊन जातो मागे आणि या दरम्यान एक धाव देखील पळून काढली गेली फलंदाजांनी आणि संघासाठी धावसंख्या वाढवत नेत आहेत ते 27 वर. 2 गडी बाद 27 धावा. सलामीची जोडी मैदान तंबूमध्ये परतल्यानंतर मात्र स्वतः संघनायक या युवा खेळाडूच्या जोडीने एक चांगल्यापैकी धावा करत आहेत, संघासाठी एक भागीदारी निभावतायत, कारण भागीदारीला खूप महत्त्व असतं क्रिकेटमध्ये. जसजशी भागीदारी वाढत जाईल तसतसा नक्कीच स्कोर सुद्धा मोठा होत जाईल तो संघाचा, आणि हे उद्दिष्ट ठेवून खेळला पाहिजे सुरुवातीला सावध पवित्रा घेताना. आणि हा पुढचा चेंडू स्लोवर टाकला आहे बघा, एक अनुभवी खेळंदाजा हा फायदा असतो गोलंदाजा. विकी काळे एक लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे आणि नक्कीच या ग्रामीण खेळामधून एक चांगला आपला दर्जा दाखवत आहेत, आपला जी क्वालिटी दाखवत आहेत. तर अनुभव हा त्यासाठीच खूप महत्त्वाचा असतो. मोठ्या मोठ्या क्रिकेटचा अनुभव आहे त्यांच्या पाठीशी, अनेक मैदानं गाजवले अशा प्रकारचा हा खेळाडू. आणि काल सुद्धा आपण पाहिलं असेल की याच खेळाडूने काल एक दामदार अर्धशतक ठोकलं होतं या स्पर्धेमधलं पहिलं एकमेव अर्धशतक. तर आज गोलंदाजीसाठी सज्ज झाले होते चांगला कामगिरी करताना. आणि पुढचा चेंडू हा पॉली चेंडू घेतला, नक्कीच चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल घेतला गेला. फलंदाज मात्र माघारी परतणार, कारण गणेश मोहिते यांना कल्पना होती चेंडू जास्त हवेत जातोय. धन्यवाद डीजे. तर हे स्लोवरचं आपण हत्यार पाहिलं असेल की विकी काळेंना कल्पना होती की आता मात्र फलंदाज सरसावले ते पुढे खेळण्यासाठी, आणि अशा वेळी त्यांनी स्लोवर चेंडू टाकला होता आणि फलंदाज थोडंसं अधुरे मनाने खेळला असं मी म्हणेन, कारण चेंडूला ताकद जी लावायला पाहिजे होती ताकद लावली होती चेंडू, त्यामुळे जास्त हवेत राहिला. आणि क्षेत्ररक्षक जे डीपला उभे केले होते निलेश यांच्या हातामध्ये एक सोपासा धीर लिहून बसल्यात आणि एक तिसरा गडी इथे बाद झाला होता. तर विकी यांना पहिली सफलता मिळाली होती सामन्यामधून, प्रत्येक गोलंदाजाने यश मिळालं होतं. या सामन्यातलं आपण पाहिलं असेल तो अभिनव पॅन्थर संघासाठी सुरुवातीला निलेश यांनी एक गडी बाद केला, योगेश यांनी गडी बाद केला आणि तर विकी काळे यांनी सुद्धा एक गडी बाद केला सामन्यामधून. तर हे तिन्ही गोलंदाज यशस्वी ठरलेत
ते सामन्यात विकेट घेताना आणि 3 षटकाचा इथे खेळ संपला गेला. पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्या गेल्या चांगल्यापैकी गोलंदाजी करताना निलेश दापशेने. मात्र दुसऱ्या षटकात योगेशना थोडासा मार बसला कारण एक षटकार मारला एक चौकार मारला आणि तिहेरी धावा घेतला त्यामुळे 14 धावा त्यांनी खर्च केल्यात एक गडी गमावताना बाद करताना. आणि नुकतंच जे षटक संपला विकी काळेंचं ज्यांनी सुद्धा 8 धावा देताना एक गडी मिळवला. अशी 4 हे 3 गोलंदाज वापरले गेले. आता चौथ्या षटकाला सुरुवात होते मात्र आणि समोरच्या एंडकडून मारा सुरू करता येतात ते अभिनव पॅन्थर संघासाठी मनोज जे सुद्धा आपण पाहतोय एक नवीन नाव जरी असलं तरी क्रिकेट विश्वामध्ये एक चांगला नावाजलेला खेळाडू आहे. तर बघूया त्यांचा आता मारा सुरू होतोय तो कादेल एंडकडून आणि पहिलाच हा पाली चेंडू मात्र थोडासा पूल करण्याचा प्रयत्न शत्रु थोड्याशा मागेत मात्र विकी चेंडू खाली आणि जजमेंट करताना एका चांगला झेल टिपला गेला. इथे फलंदाजा बाद होत आहे तर लगातार विकेटची पतझड मात्र चाललेली एबी वॉरियर्स संघाला नक्कीच आता थोडीशी धोक्याची सूचना मिळतीये. तर आता मात्र विकेटची पद्धत थोडीशी थांबवली पाहिजे कारण विकेटवर धावा आता सध्या आपण पाहतोय फार स्कोर बोर्ड कमी आहेत. पाहता पाहता 4 जर गडी बाद झाल्यात आणि 4 गडी गमवताना मात्र केवळ 27 धावा फलकावल्या आहेत. अशा वेळी त्यांना थोडंसं वेगळा परिवर्तन करावं लागेल थोडंसं वेगळा विचार करावा लागेल. विचार मात्र पॉझिटिव्ह ठेवला पाहिजे परंतु सध्या आपण पॉझिटिव्ह विचार पाहतोय तो अभिनव पॅन्थर संघाचा की ज्यांनी ज्याप्रमाणे प्लॅनिंग केली होती सामन्यामध्ये जे आयोजन केलं होतं जे ज्यांनी टार्गेट ठेवलं होतं त्याप्रमाणे टार्गेटला खरे उतरलेत असं म्हणावं लागेल. कारण आतापर्यंत चांगल्यापैकी मारा केला होता गोलंदाजांनी आपली भूमिका पार पाडली आहे आणि विकेट सुद्धा घेतल्यात म्हणजे नक्कीच त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला आतापर्यंत नाणेफेक जिंकताना. आणि या दरम्यान आता नवीन फलंदाज आलेत मैदानामधून ते विनोद. तर या षटकामधला आता मात्र यश मिळाल्यानंतरचा पुढचा चेंडू अगदी यावेळेस सावध पवित्र त्यांना कल्पना की थोडंसं गोलंदाज हाबी होत आहेत. अशा वेळेस उमर सारखा फलंदाज जो मैदानात आला होता आणि त्यांच्याकडून संघाला नक्कीच खूप अपेक्षा असतील त्या एव्ही वॉरियर्स संघाला कारण पहिल्याच सामन्यामध्ये 41 धावा ठोकल्या तर अतिशय दणदणीत सुरुवात केली होती या लीगमधून आणि त्यानंतर कालच्या सामन्यात सुद्धा बऱ्यापैकी धावा केल्या होत्या. चांगला खेळ झुंजार खेळ केला होता दुसऱ्या सामन्यामधून. अशा प्रकारचा हा फलंदाज आहे अगदी मॅच विनर फलंदाज मी म्हणेन की ज्याची जर बॅट लागली तर त्याला रोखणं कठीण असेल. तर मागच्या सामन्यात 19 धावा आणि हा पुढचा चेंडू बघितला आपल्या पोझिशन बनवली थोडंसं मागे सरकले आणि चेंडू काढला होता स्वरलेगच्या बाजूने आणि एकदा आपली वैयक्तिक घेता येतं खातं करताना. अशा प्रकारे हा खेळाडू मात्र जास्तीत जास्त वेळ जर संघासाठी टिकला मैदानामध्ये थांबून राहिला तर त्याचा फायदा नक्कीच संघाला मिळणार आहे तो एव्ही वॉरियर्स संघाला सध्या फॉर्मामध्ये आहेत आणि क्वालिटी फलंदाज म्हणावं लागेल. दरम्यान एकदा त्यांनी खातं उघडलं होतं वैयक्तिक बरोबर संघाची धावसंख्या 28 जाते आणि पुढचा आखवट टप्प्याचा चेंडू थोडासा होईना लेग स्टंपच्या बाहेर पडत असं पाहून पंच इशारा वाईडचा देत आहेत आणि एक अतिरिक्त धावांमध्ये भर पडताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली एव्ही वॉरियर्स संघाची ती 4 गडी बाद 29 पण लॉस ऑफ 4 विकेट. तर मनोज आतापर्यंत चांगला लेन पकडत होते परंतु थोडंसं एक गडबड झाली चेंडू वाईड टाकला गेला आणि पुन्हा एकदा सावरतायत आपल्या स्वतःला आणि या षटकामधला आता चौथा चेंडू हो मात्र खडे खेळण्याचा प्रयत्न थोडासा यार्कर लाईनचा चेंडू होता थोडासा ऑफस्टिकवर पडणारा चेंडू म्हणावा लागेल आणि फटकवण्याचा प्रयत्न झाला तर पुन्हा एकदा टायमिंग साधताना किंवा अचूकता घेता आली होती. चेंडूवर निरीक्षण करायला पाहिजे होतं चांगल्यापैकी चेंडू येतोय आपल्याकडे हे पाहताना पोझिशन शरीराची हालचाल पाहिजे होती तिथेच थोडंसं गडबड झाले आणि चेंडू मिस करून गेलेत. तर लगातार सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय मनोज षटकामधला पुढचा चेंडू आणि पायावर आपटतो याविसा मात्र चेंडू गेलाय तो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये स्वतः गोलंदाज रिस्ट्रिक्शन केलेत आणि लेग बायची सूचना पंच देत आहेत. अशा प्रकारे एक अवांतर धावेने संघाची साठी भर पडते आणि धाव संघ जाऊन पोहोचलेली 30 वर 30 प्लस ऑफ 4 विकेट 4 बाद 30 धावा. आपण सध्या पाहतोय प्रगती पथवर चाललेलं हे चौथं षटक आहे आणि 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय म्हणजे लगेच ड्रिंक्सची वेळ होईल. या षटकानंतर ड्रिंक्ससाठी तयार राहिलं पाहिजे दोन्ही संघाकडून किंवा पंचांसाठी सुद्धा पाणी गेलं पाहिजे. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा सावध पत्र केवळ डिफेन्सिव्ह दिशा भरले चेंडूला अगदी चेंडू काढले कार्पेटसाठी शॉट एक्स्ट्रावरच्या बाजूने दृश्य चेंडूवर येत आहेत झपकन त्या परंतु तितक्याच चपळाने मात्र 2 धावा उमारीने आपल्या खात्यामध्ये पूर्ण केल्या संघासाठी. मात्र इथे षटक संपलेला आणि 4 षटकाचा खेळ संपल्यानंतर ड्रिंक्स शीत पेयाची वेळ झालेली तोपर्यंत आपण सांगतोय की 4 षटकाचा इथे जो खेळ संपला गेला या 4 षटकामध्ये एकंदरीत 4 गडी गमावले गेले ते एव्ही वॉरियर्स संघाने आणि फलकावर धावसंख्या लावली होती ती मात्र 32 धावा म्हणजे विकेटचं पतन झालं होतं. पहिला गडी 5 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद 13 या धावसंख्येवर तिसरा आणि चौथा गडी अनुक्रमे 27 या धावसंख्येवर बाद झाले होते. असे 4 फलंदाज बाद झाल्यात.
बघा पंच काय सांगतात जरा लक्ष द्या. पाणी पाणी पंचांना पाठी वाढवा. आपली कमिटी चला लगेचच कोणी वेळ घालू नका. पाणी ड्रिंक्स कृपया आपले जे संयोजक आहेत या स्पर्धेचे त्यांनी सुद्धा हे लक्ष असावं का ड्रिंक्ससाठी आपल्या दोन्ही संघाचे खेळाडू जातात, परंतु आपल्या पंचांसाठी जरा ड्रिंक्सची वेळ ठेवली पाहिजे. त्यांच्यासाठी एक स्पेशल माणूस ठेवला पाहिजे की अगदी 4 षटकामध्ये खेळ संपल्यावर त्यांना सुद्धा पाणी गेलं पाहिजे. कारण खूप उन्हाळ्याचे हे दिवस आहेत. प्रत्येकाला शीतपेय आणि पाणी आपण म्हणतोय आपल्या ज्या टी शर्ट छापले गेल्यात सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ म्हटलं जातं. आणि खरोखरच आपण आपल्या जीवनासाठी किंवा आजचं आपण पाहतो जे सजीव कुठल्याही प्राणी असोत किंवा वनस्पती असू आहेत त्यांना पाण्याची खूप वेळ आहे. शीतपेय असलं तर आपण जिवंत राहू आणि त्यासाठीच ही वेळ आता सध्या आपण देतोय ती शीतपेयाची पाण्याची व्यवस्था होण्यासाठी. तत्पूर्वी आपण थोडासा आढावा घेतो या सामन्यामधून. आतापर्यंत जे 4 षटकं टाकले गेले तर सुरुवात जी ज्याप्रमाणे झाली होती सुरुवातीलाच आपण पाहिलं नाणेफेक जिंकली AB वॉरियर संघाविरुद्ध ते अभिनव पॅन्थर संघाने बरोबर 25 मिनिटांनी ह्या खेळाला सुरुवात झाली होती. आणि आतापर्यंत जर खेळाचा बघितला पण तर खरोखरच इथे अभिनव पॅन्थर संघाचं कौतुक करावं लागेल की त्यांनी बरोबर या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपवलेत. अजूनही त्यांना पुढची 15 मिनिटं राहत आहेत किंवा 15 ते 20 मिनिटांमध्ये अजून पुढची 4 षटकं लवकर संपवावी लागतील. कारण आपण टायमिंगला महत्त्व देतोय. तर एकंदरीत चांगली सुरुवात झाली होती. निलेशने केली होती. पहिल्या षटकात विकेट घेतली. त्यानंतर योगेशने सुद्धा मारा चांगला केला आणि त्यांनी सुद्धा विकेट घेतली. विकी आणि काळेने एक विकेट घेतली आणि त्याचबरोबर मनोज सारखा गोलंदाज ज्यांनी सुद्धा पहिल्याच चेंडूवर विकेट घेताना सुंदर गोलंदाजी केली होती. 5 धावा दिल्या. असं सुंदर पृथक्करण आपण पाहिलं ते अभिनव पॅन्थर संघासाठी. मात्र सध्या आपण पाहतोय की अभिनव संघाविरुद्ध आता वी वॉरियर संघाची जी कामगिरी झालेली थोडीशी का होईना निराशजनक कामगिरी म्हणावी लागेल सुरुवातीला. कारण अजय आणि राहुल यांच्याकडून खूप संघाला अपेक्षा होत्या संघ नायकांना. त्यांच्या ज्या जे मालक आहेत अतिशजी भाऊ पाटील त्याचबरोबर वैभवजी ठाकरे त्यांना खूप अपेक्षा होती की चांगली सुरुवात द्यावी, परंतु तसं काही झालं नाही आणि विकेट सुरुवातीलाच गेल्या. त्यामुळे नंतर मधल्या पिरियडमध्ये आपण कुणाल सारखा फलंदाज आपण पाहतो की ज्याने धावांचं चांगल्यापैकी वेग वाढवण्यात आपल्याला गेला, पण ते सुद्धा बाद झाले 14 धावाकडून. आणि आता खरी जबाबदारी येऊन पोहोचली ती उमर यांच्यावर आणि विनोद यांच्यावर की ज्यांना आता खेळ चांगला करावा लागेल संघासाठी. तर नवीन षटकाला सुरुवात होते. आता शीतपेयाची वेळ संपल्यानंतर पहिलं षटक पुढे सुरू होते किंवा पुन्हा एकदा त्याच बाजूने आता मारा सुरू आपला करतायत निलेश दापशी यांनी सुरुवात केली होती याच एंडकडून. तेच कॉमेंट्रीकडून मारा सुरू करतायत आपलं वैयक्तिक कोट्यामधलं अंतिम षटक घेऊन आणि संघासाठी मात्र हे 5वं षटक. आणि पहिला चेंडू थोडासा बुंद्या टाकण्याचा प्रयत्न होता. खोदून टाकला चेंडू कट केला गेला फाईनच्या बाजूने मात्र वाईडिश एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने म्हणावं लागेल. तिकडे क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतायत तर राहुल आणि तोपर्यंत 2 धावा सहज घेतल्यात आपल्या खात्यामध्ये. विनोद यांनी खातं उघडताना आतापर्यंत 2 चेंडू त्यांनी हाताळलेत आणि या दुसऱ्या चेंडूवर मात्र 2 धावा त्यांनी आपलं वैयक्तिक खातं उघडलं. संघाची धावसंख्या नेली ती 4 गडी बाद 34 वर 34 पल्लाचा 4. तर निलेश या षटकामधला दुसरा चेंडू मात्र सुरेख चेंडू अगदी त्याला अपेक्षा नव्हती अशा प्रकारचा चेंडू उसळी घेत होता. आणि ही पाटा खेळपट्टी जी बनवली गेली खरोखरच निखिल भोईर यांनी जी खेळपट्टी बनवली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खरोखर त्याचा फायदा गोलंदाजांना मिळतोय, फलंदाज सुद्धा मिळतोय. मात्र हे पण पाहतो पहिलं सत्र जे खऱ्या अर्थाने गोलंदाजीसाठी हाबी होत आहेत. कारण खेळपट्टीवर थोडीशी नरमपणा आहे, थोडीशी दमटपणा वाढ दिसतोय आणि याचा फायदा मात्र गोलंदाज उचलतायत, वीत आणतायत सामन्यामधून. आणि या पुढचा चेंडू कारपेसाने यावेळी फटकावला गेला. तिकडे क्षेत्ररक्षक चेंडू अडवतात विकी आणि दरम्यान मात्र 1 धाव सहज घेतली होती. ती विनोद यांनी आपल्या संघासाठी धावसंख्या जोडली जाते आहे. आणि तत्पूर्वीच पाहतो आपण इथे स्कोअर बुकवर धावसंख्या टिपतायत आमचे अमोल तिवारी, ज्यांचं सुद्धा आम्ही खास इथे कौतुक करू इच्छितो. गेले 3 दिवस आम्हाला चांगलं सहकार्य देताना चांगलं कॉमेंट्री आम्ही करतोय ज्या माध्यमातून त्यांच्यासाठी आम्हाला स्कोअर रायटर म्हणून लाभल्यात. आणि धावसंख्या नेली त्यांनी टिपले फलकावरती 35 धावा. तर 4 गडी बाद 35 फलकाव लागलेली आपण पाहतोय. प्रगती परत झाले. हे 5वं षटक आहे. 5व्या षटकामधला 4था चेंडू निलेश दापशे यांचा. आणि मात्र यावेळेस अगदी पोझिशन आपली लगेच बघितलं त्याने थोडासा फटकवण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी तयार होते मागे सरकारण्याचा, परंतु चेंडू थोडासा लेगवर पडतो असं पाहून लगेच आपला डिफेन्सिव्ह पद्धतीने आपला इरादा बदलला आहे. आणि चांगल्यापैकी मात्र नक्कीच मी म्हणेन की उमर चांगल्यापैकी त्यांना कलेक्ट करतायत की अशा प्रकारे चांगल्या चेंडूला सन्मान दिला पाहिजे, खराब चेंडूचा मात्र समाचार घेतला पाहिजे. मात्र निलेश दापशे एक उमदा खेळाडू आहे, अनुभव त्यांच्या पाठीशी चांगल्यापैकी. आणि या षटकामधून पुढचा चेंडू यावेळेस बॉलर बॅकटर मारण्याचा प्रयत्न, चेंडू निघतो तो मिड ऑफच्या बाजूने आणि चांगल्यापैकी उमेश मोरे यांनी चेंडू अडवलाय. फील्ड केला आहे चांगल्यापैकी फील्ड करताना
फलंदाजाला केवळ एकच धावासाठी समाधान व्यक्त करावं लागतंय आणि त्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 36 वर 36. तर मला वाटतं पाहतो आपण 5व्या विकेटसाठी बऱ्यापैकी पार्टनरशिप होते आणि या पार्टनरशिप अजून पुढे गेली पाहिजे एबी वॉरियर संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अंदाज चुकलेला चेंडूवरचा आणि फटकावच्या नादामध्ये मात्र चेंडू थोडं शॉल्डर मला लागतोय. या दरम्यान लेग बायचा इशारा पंच मात्र देत आहेत. तर एक अवांतर धाव संघामध्ये भर करते आणि अशा प्रकारे षटक मात्र संपलेला. तर निलेश दापशेंचं कौतुक जे करावं लागेल की कुठल्याही प्रकारचं त्यांनी अतिरिक्त चेंडू टाकला नाही या 2 षटकामध्ये आणि सुरेख मारा केला होता. पहिल्या षटकात केवळ 5 धावा आणि या षटकात देखील आमचे स्कोरर म्हणतात की केवळ 5च धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. म्हणजे 2 षटकांचा जो कोटा पूर्ण केला आहे आणि केवळ 10 धावा दिल्यात. सुंदर गोलंदाजी आपल्या कर्णधाराला साजेशी त्यांनी कामगिरी केलेली आणि त्यामुळेच संघ नायक किंवा स्वतः त्यांचे ओनर्स आहेत ते मिलिंद देशमुख आणि त्याचबरोबर आपण अमोलजी पाटील ज्यांचा हा जो संघ आहे आणि लगेच फिल्डिंग लावायची कृपया ते नक्कीच समाधानी असतील या खेळावर. त्यांच्या आपल्या संघाच्या कामगिरीवर नक्कीच खुश असतील कारण आतापर्यंत 5 चेंडूचा षटकांचा खेळ संपलेला आणि 5 षटकामध्ये जी कामगिरी संघाने केलेली लाजबाब म्हणायला लागेल. केवळ 37 धावा लावल्यात एबी वॉरियर संघाने आणि त्या एबी वॉरियर संघाला कुठेतरी विचार करावा लागेल की आता उर्वरित 3 षटकांचा जो खेळ राहिला आहे या 3 षटकामध्ये आपल्याला कशा जास्तीत जास्त धावा वाढवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. तो उमर आणि त्याचबरोबर विनोद यांनी. तर नवीन षटकाला तत्काळ पुन्हा एकदा सुरुवात करण्यासाठी येत आहेत ते मनोज ज्यांचा टाकुरा मारा प्रभावी मारा आणि पहिला चेंडू थोडासा पुढे ठेवला गेला. थोडा चेंडू पुन्हा एकदा उसळी घेत होता. आपण पाहतोय दोन्ही एंडकडून गोलंदाज यशस्वी झाल्यात आजच्या या सामन्यामध्ये कारण सकाळचं सत्र आहे पाटा खेळपट्टी आहे. अशा वेळेस जे मैदान मात्र खुलं मैदान आहे आपण पाहतोय की इथले आउटफील्ड अतिशय वेगवान आहे. जर चेंडू जर 2 क्षेत्राच्या मधून निघाला तर सरळ सीमा पार लवकर होतो. अशाचा फायदा मात्र फलंदाज घेत पाहतायत का बघायचं. आणि पुढचा चेंडू गोलाच्या डोक्यावर मारला तर पाठीमागे तिकडे क्षेत्ररक्षक तैनात केले गेले तर निलेश चेंडूवर येत आहेत. तोपर्यंत एक धाव घेतले लांबून चेंडू पुढे आले ते सरकवण्या चेंडू टिपण्यासाठी अडवण्यासाठी आणि तोपर्यंत मात्र एक धाव घेतली गेली संघासाठी. तर अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचली ते 38 वर 38 4 गडी बाद. आतापर्यंत गडीचं पतन जर पाहिलं पहिले सलामीचे 2 फलंदाज अजय राहुल बाद झाले त्यानंतर कुणाल बाद झाले आणि त्यानंतर गणेश मोहिते बाद झाले. तर सध्या आपण पाहतोय उमर सारखा फलंदाज स्ट्राईकवर आहे आणि मात्र हा करकरीत फटका मारावा लागेल. अतिशय तुफानी फटकेबाजी हा फटका मारावा लागेल. एक भात्यातला एक चांगला षटकार ठोकला जातोय आणि विवो षटकार मारला गेला या सामन्यामधला. तर उमर यांची जी ख्यातीमधली जाते अशा प्रकारचे फटके मारण्याची आणि लगेच गिअर चेंज त्यांनी केला. त्यांना कल्पना आहे की आता धावा वाढवणं महत्त्वाचं आहे आणि ही जबाबदारी आपल्यावर मोठी आहे. तर जबाबदारी चांगली निभावता येतात संघासाठी. नुकताच जो षटकार मारला लाभ जाबा आजच्या दिवसातला एक सर्वांग सुंदर षटकार मी म्हणेन जो मारला गेला नुकताच आणि संघासाठी धावसंख्या वाढवली जाते ती 44 वर 44. तर हा ही लीग स्पर्धा या खेळाडूसाठी मात्र नक्कीच सध्या यशस्वी म्हणावे लागेल. आणि पुढचा चेंडूवर मात्र कमबॅक केला जाते चांगल्या चेंडूपैकी चेंडू थोडासा ऑफस्टिकला खेळवला गेला. मनोज सुद्धा हुशार गोलंदाज म्हटले जातात. लगेच त्यांनी आपला पवित्र बदलला सामन्यातून की हा खेळाडू जर आपण इथे खेळवला तर षटकार पाहिला पण लगेचच आपला विरादा त्यांनी बदलला आणि चांगल्यापैकी चेंडू सोडून दिला होता. म्हणजे 4 चेंडू हाताळले गेले त्या षटकामध्ये. 23व्या षटकामधून फलकावर धावसंख्या मात्र 4 बाद 44. आणि पुढचा चेंडू तोच पवित्रा घेऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न थोडासा डान्सिंग ऑफ द ट्रॅकवरून पुढे येण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू मिस करून गेले. मात्र प्रत्येक चेंडू ओळखून पारखून खेळला पाहिजे कारण निरीक्षण शक्ती खूप महत्त्वाची आहे. सचिन तेंडुलकर नेहमीच म्हणायचे किंवा गावस्कर सारखा एक आपल्या भारतीय संघासाठी एक सलामी वीर मिळाला तो याच कारणामुळे की त्यांची निरीक्षण शक्ती अफाट होती. चेंडूचा नजर जबरदस्त होती आणि चेंडू ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत त्या गोलंदाजावर लगेच लक्ष असायचं. तर कॉन्सन्ट्रेशन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण निरीक्षण आपण ठेवलं पाहिजे लक्ष केंद्रित केलं पाहिजे कुठल्याही प्रकारचे विचार मनात नसले पाहिजे दुसरे. आणि यासाठीच मात्र कौतुक मी करेन ते मनोज यांचं की ज्यांनी या षटकामधून केवळ 7 धावा दिले. एक षटकार मारला तरी सुद्धा 4 डॉट टेन टाकले आणि सुंदर गोलंदाजी संपवली आपली. तर 6 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 6 षटकामध्ये एबी वॉरियर संघाने धावा नेल्या त्या 44-44. मीटिंग अजिबात नको फक्त कॅप्टननं काहीतरी सल्ला देतील आणि लगेचच पुढच्या षटकाला सुरुवात झाली पाहिजे. तर बरोबर आपण म्हटलं होतं 9:25 खेळ सुरुवात झाला होता. आता मात्र 10 वाजायला अजूनही 5 मिनिटं कमीत म्हणजे 30 मिनिटाचा अवधी संपलेला. अजूनही 5 किंवा जी 10 मिनिटं राहिले त्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं पूर्ण करावी लागतील लवकरात लवकर कारण 35 मिनिटांमध्ये आपली इनिंग संपवायची होती. तर अशा वेळी आता नवीन षटकाला सुरुवात होते. योगेशांचा मारा
स्कोर मात्र फलकावा लागला तर 6 षटकामध्ये 4 गडी बाद 44-44. तर आपला कोटा आतापर्यंत म्हणजे गोलंदाजी पूर्ण केला. निलेश दापशेने 2 षटक पूर्ण केले, तर मनोजीने 2 षटक पूर्ण केलेत. विकी यांचं 1 षटक बाकी आहे, 1 षटक त्यांनी संपवलं होतं आणि योगेश यांचा 1 षटक संपलेला. आता मात्र दुसऱ्या षटकाचा कोटा देखील ते सुद्धा पूर्ण करू शकतील या षटकानंतर. तर त्यांचा आता मारा सुरू होतो षटकामधून कॉमेंटेटकडून. आणि पहिला चेंडू बघा, किती चेंडू स्विंग केला होता त्यांनी. बघा थोडासा लेग स्टिक करून चेंडू ऑफ स्टिकच्या बाजूने वळत होता, थोडासा स्विंग होताना आणि पुन्हा एकदा लेग बाईटचा इशारा येतोय पंचांकडून. या दरम्यान आता धावसंख्या जाऊन पोहोचले 45-45. 4 बाद 45. यापुढचा जो सामना असेल दोन्ही संघांनी तयार राहिला पाहिजे. कृपया जरा झाडू आपल्या आयोजक तिकडे मैदानामध्ये मागवला जात आहे. थोडीशी ती मला धूळ साठली असावी ज्या रेषा आखल्या गेल्या त्यामध्ये, आणि त्यामध्ये थोडंसं काही ना लवकर पटापट जरा. हा या षटकानंतर आपण पुढे लगेच थोडा वेळ थांबा. मला वाटतं स्लिप होतात बॉलर जरा काहीतरी घ्या दुसरं काय असेल तर ब्रश वगैरे घ्या. ब्रश आहे का? तर बघा खेळाडूंना शेवटी काम करावं लागतं. नक्कीच आम्ही उमेश मोरेंचा धन्यवाद व्यक्त करू इच्छितो की ही स्पर्धा आपल्यासाठी हे सर्व वाडे तालुक्यातीलच खेळाडू आहेत आणि आपल्या प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा आहे, म्हणजे आपली स्पर्धा असल्या कारणाने प्रत्येकाचं मोलाचं हे सहकार्य आम्हाला लाभत आहे. तर त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद असतील. जे आम्हाला इथे सहकार्य देतात त्यांचं सर्वांचं. अनेकांची नावं घेतली, अनेकांची नावं घ्यायची राहिली, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. तर आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून अनेक देशामध्ये ही स्पर्धा आज पाहतोय. टेनिस विश्वामधली आपल्या तालुक्यामधली एक नावाजलेली स्पर्धा. फर्स्ट टाइम इन वाडा तालुका हिस्ट्री ऑफ अवर मॅच लाईव्ह ऑन YouTube बाय tenniscricket.com इन या वेबसाईटवर आपण ही स्पर्धेतलं हे रिले पाहतोय, थेट प्रक्षेपण पाहतोय आणि अनेक करोडो लाखो व्यक्ती ही स्पर्धा पाहत असतील. मात्र त्यामुळे आज आपण पाहतोय खेळपट्टीवर या मैदानामध्ये प्रेक्षकांची थोडीशी संख्या कमी दिसते सुरुवातीच्या सत्रामध्ये. तर नक्कीच दुपारापर्यंत ही गर्दी वाढलेली दिसेल, कारण संध्याकाळचं सूत्र खरं तर प्रेक्षक वर्ग जास्तीत जास्त गर्दी करून येतं. कालचा रविवारचा दिवस होता, आजचा सोमवारचा दिवस आहे. बरेच जणांना आज सुट्टी नाही आहे ऑफिसच्या निमित्ताने. बरेचसे प्रेक्षक वर्ग आज मात्र आपल्या कामावर ड्युटीवर हजर झालेत. अशा वेळेस मात्र जे आवड आहे ज्यांना क्रिकेटची ते खऱ्या अर्थाने या प्रेक्षक वर्ग इथे येत आहेत मैदानामधून. आणि या षटकामधला आता योगेशांचा दुसरा चेंडू. तारा मागासपासून मात्र उमर फकीर चांगला कामगिरी करण्याचा प्रयत्न करतात. एक षटकार त्यांनी मारल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास जुनावला होता, परंतु त्यानंतर गोलंदाजी ज्या पद्धतीने बांधून ठेवला आहे त्याचं खरोखरच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, की अशा प्रकारचा फलंदाज जास्त वेळ तुम्ही बांधू शकत नाही, कारण हा फलंदाज अतिशय जबरदस्त विस्फोटक फलंदाजी करणारा फलंदाज आहे. मात्र पुढचा चेंडू एज घेऊन जातो, इनर चेंडू लागला म्हणायला लागेल आणि चेंडू मात्र जातो पाठीमागे. शॉट थर्डमॅनला चेंडू निखिल अडवत आहेत आणि तोपर्यंत एक धाव. तर एक धावने तितकासा फरक मला वाटतं पडणार नाही अभिनव पॅन्थर संघाला, कारण त्यांनी ज्या प्रमाणे या सामन्यात रणनीती आखली आहे त्याचं मात्र नक्कीच चांगल्यापैकी कामगिरी होताना गोलंदाज चांगला साथ देत आहेत. क्षेत्ररक्षक देखील त्यांना चांगला साथ देत आहेत आणि त्यामुळेच एव्ही वर संघाने ज्या पद्धतीने काल सामना खेळला होता तोच पवित्र आज मात्र दिसत नाहीये, कारण त्यांना नक्कीच चांगल्यापैकी झुंज दिली जाते, प्रतिकार होतोय. आणि यावेळेस चेंडू फटकावला जातोय तिकडं कार्पेटने मिड विकेटला आणि फिल्डिंग होताना मात्र चेंडूवर एक धाव. या दरम्यान योगेश दिवाणचं षटक खूपच सुंदर पडते म्हणावं लागेल. प्रत्येक चेंडू त्याने एक धाव आतापर्यंत दिले. एक डॉट चेंडू टाकताना आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि 3च धावा दिल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 47. 4 बाद 46 म्हणजे अर्धशतक आता फलकाव लावण्याची वेळ आता आलेली. त्यासाठी मात्र हे 7वं षटक आपण सध्या मार्गी पाहतोय. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, असफल प्रयत्न म्हणायला लागेल. चेंडू सरळ बीट करून येतो मागे आणि आशिष शिंदे आपलं कामगिरी चांगल्यापैकी करतायत आपल्या अभिनव पॅन्थर संघासाठी, कारण विकेट किपरची खूप मोठी जबाबदारी असते. काल आपण पाहिलं असेल एका सामन्यामधून विकेट किपरने ज्या चुका केल्यात त्या संघाला खूप मारक ठरल्या, बरेचसे चौकार मागे जात होते. अशा प्रकारची ही महत्त्वाची भूमिका या खेळाडूला करायची असते आणि आज मात्र आशिष सुंदर कामगिरी करतायत एसटी पाठीमागून ते अभिनव पॅन्थर संघासाठी. आणि योगेश यांचं तर खरोखरच कौतुक करावं की या षटकामधला आता अंतिम चेंडू 2 चेंडू डॉट टाकल्यात, 3च धावा दिल्यात. आणि हा पुढच्या चेंडूवर मात्र नक्कीच संधी साधली गेली. अगदी पुढे येऊन चेंडू पूल केला गेलाय आणि मात्र गगनभेदी षटकार मारताना विवो षटकार मारला गेला या सामन्यामध्ये.
धन्यवाद डीजे. अशा प्रकारे मात्र 7 षटकांचा खेळ संपला गेला आहे आणि अंतिम स्लॉगवरचा षटकाला खेळाचा बाकी राहतोय. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 53-53. 7 षटकामध्ये 53 धावा. ही सरासरी मला वाटतं नक्कीच थोडीशी वाढवायला ताजावी, कारण 7.50च्या गतीने आपण म्हणूया थोडीशी चाललेली पुढे. अशा वेळेस आता हा मात्र स्कोर अजून पुढे जावा या दृष्टीने सकाळचं सत्र म्हटलं जातं. तर सकाळच्या सत्रात धावा नक्कीच थोड्याशा कमी होतात. काल सुरुवातीला सुद्धा पाहिलं असेल किंवा परवाच्या दिवशी पहिल्या सामन्यात सुद्धा आपण पाहिलं की पहिल्याच सामन्यामधून चांगली सुरुवात झाली होती, तेव्हा मात्र धावा थोड्याशा जास्त होत्या. तर अशा प्रकारच्या या सत्रामध्ये आता बघूया विकी काळेसारखा एक होणार खेळाडू ज्या अंतिम षटकाला सुरुवात करतायत आणि हर्षन पटेल यांची कमतरता नक्कीच संघाला जाणवतीये, कारण त्याचा आज संघामध्ये सहभाग नाही आणि त्यामुळे ही कमतरता बघूया आता भरून काढली जाते का. तर विकी काळे षटकामधून अंतिम स्लॉगरला सुरुवात करतायत. आपल्या कवट्यातला सुद्धा शेवटचं षटक आहे आणि षटकातील पहिल्या चेंडूला सामना करण्यासाठी मात्र विनोद. तर पहिला चेंडू फुलटॉस घेतला गेला, चेंडू काढला मात्र जातोय तो डीप का एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने. तिकडे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण करतायत आणि या दरम्यान एक धाव. तर स्ट्राईकवर आणतात उमर फकी यांना. त्यांना कल्पना आहे की उमर यांनी आतापर्यंत 2 षटकार मारलेत, परंतु डॉट चेंडू सुद्धा खूप गेलेत आणि त्यामुळेच आता उर्वरित 5 चेंडूमध्ये ते कुठल्या प्रकारचा गेम करतात ते सामन्यामध्ये ते सुद्धा पाहणं नक्कीच सर्वांना आवडेल. तर आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल पुढच्या 5 चेंडूंची. विकी काळे यांच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54-54. पुढचा चेंडू हा पॉली चेंडू मारतो, थोडा फटकण्यामध्ये चूक झाली, थोडासा चेंडू बॅटमध्ये नीट आला होता आणि यावर मात्र चपाईने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि सहजतेने त्यांना बॅकअप करतात किंवा चेंडू फेक करण्यापर्यंत चांगल्यापैकी साथ दिली म्हणावी विनोद यांनी ती उमर यांना आणि 2 धावा पळून काढल्या गेल्या. थोड्याशा रिस्की धावा मिळाल्या गेल्या, थोडंसं डेंजरकडे धावत होते आणि त्यामुळे 2 धावा टिपल्या गेल्या संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56-56. तर 4 बाद 56 आपण पाहतोय ही चांगलीपैकी जोडी जमते. 5व्या विकेटसाठी चांगली भागीदारी आपण पाहिले. 27 धावांवर 4था गडी बाद झाला होता. त्यानंतर मात्र आतापर्यंत 56 धावा फलकावं लागल्यात. चांगली ही पार्टनरशिप. तर विकेंड हा मात्र फुल टॉस चेंडू लालच दाखवलं, गाजर दाखवलं आणि चेंडूचा फायदा मात्र अटॅक करताना घेतला गेलाय. विवो षटकार मारला गेला या सामन्यामधून. आणखी एक षटकार, तिसरा षटकार. तर उमर फकी यांचा हा तिसरा षटकार मात्र सामन्यातला 4था षटकार मानला गेला आहे. या अगोदर आपण कुणाला एक षटकार पाहिला होता आपला आणि दरम्यान संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 62-62. 4 बाद 62 धावा. तर उमर फकी मात्र आता नक्कीच लय मध्ये येत आहेत आणि राग रंग त्याचे आता दिसू लागलेत. ते सामन्यामधले अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. तर पुढचा चेंडू यावेळेस पाय टाकला जातोय, थेट मारला गेला. तो लॉंग ऑफच्या बाजूने फील्ड फिल्डिंग थोडंसं नक्कीच दबावाखाली क्षेत्ररक्षक असावेत आणि चेंडू सचिन मला चेंडू फील्ड करतात, तिकडे फेक करतायत आणि याचा फायदा घेताना फलंदाजांनी 2 धावा घेतल्यात. तर बघा फिल्डिंगला थोडीशी जरी चुकी झाली त्याचा फायदा लगेच मिळतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहतोय की विराट कोहली सारखा फलंदाज अशा प्रकारची छोट्या धावा घेण्यासाठी अगदी वस्ताद म्हटलं जातं आणि या 2 धावा पुन्हा एकदा घेतल्या. थोडंसं खर्ची झालेलं षटक आपण पाहतोय ते विकी काळे यांचं. आतापर्यंत या षटकामध्ये 11 धावा आल्यात 4 चेंडूवर आणि संघाची धावसंख्या त्यामुळे जाऊन पोहोचली ती 64-64. तर अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि पुढचा चेंडू 2 क्षेत्राच्या मधून मारण्याचा प्रयत्न नक्कीच यशस्वी होत आहे आणि पुन्हा एकदा स्टँडवर जाऊन आपटला जातो तिकडे, कारण डीप एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषेबाहेर. तर 70 धावा फलकावल्या आहेत, मात्र 33 धावा जाऊन पोहोचलेले ते उमर फकी. अतिशय सुंदर 4 षटकार टोकल्यात आणि एकेरी 2 धावा घेताना आतापर्यंत 33 धावा. बघा आपण त्यांची कामगिरी पाहतोय. पहिल्या सामन्यात 41 धावा, कालच्या सामन्यात 19 धावा आणि आज 33 धावांची नाबाद खेळी. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या बाजूने फटकावला गेला, तिकडे क्षेत्ररक्षक यावेळी सुंदर चेंडू फेक करतायत आणि अंतिम चेंडूवर मात्र 2 धावा घेतल्या. षटक अखेर संपलेला 8 षटकाचा हा कोटा संपला किंवा षटक पूर्ण झालेले आणि या 8 षटकामध्ये धावा ज्या फलकावर लावल्या गेल्या आतापर्यंत त्या 72-72. 9-8-72 आपण म्हणूया. प्रत्येक षटकात 9च्या गतीने धावा केल्या गेल्या, त्या 72 धावा फलकावर लावल्या गेल्या. तर ही सरासरी बऱ्यापैकी म्हणावी लागेल, परंतु आता 73 धावांचं संरक्षण करण्यासाठी इथे मात्र एव्ही वॉरियर संघाला खूप कंबर कसवावी लागेल, खूप मेहनत करावी लागेल, कारण गोलंदाजाचं थोडंसं दडपण वाढलेलं. कारण जेव्हा आपण पाहतो स्कोर बुकवर जर जास्त धावा झाल्या तर गोलंदाजाचं दडपण कमी होत असतं, फक्त अशा वेळेस
त्याचा फायदा मात्र गोलंदाजांना थोडं मिळणं कठीण असतं. अशा वेळेस त्यांना आज कसरत करावी लागेल, खूप कंबर कसरावी लागेल आणि खूप स्ट्रगल करताना मेहनत करावी लागेल ती या सामन्यावर एव्ही वॉरियर संघाला. कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो अभिनव पॅन्थर संघाकडे देखील एक नावाजलेली फलंदाजी, एक लाईन जर बॅटिंग लाईन त्याची कागदावर पाहिली तर एक मजबूत वाटते आणि अशा या मजबूत फलंदाजी रोखण्यासाठी मात्र नक्कीच प्लॅनिंग महत्त्वाचं असेल सामन्यामध्ये. आणि जे हे गेम प्लॅन प्रत्यक्ष आपण पाहतो मैदानाच्या बाहेर ते सक्सेस करून दाखवायला लागेल ते या खेळपट्टीवर या मैदानातून. तर पाहतोय आजचा हा पहिलाच दिवसातला हा खेळ सुरुवात झाली. आजचा हा तिसरा दिवस आपण पाहतोय. पहिला सामना एव्ही वॉरियर्स वर्सेस अभिनव पॅन्थर या संघामध्ये आपण हा खेळ पाहतो. नुकतीच एका संघाची बॅटिंग संपलेली, कारण जे प्रेक्षक वर्ग उशिराने इथे येत आहेत त्यांच्यासाठी आम्ही माहिती देऊ इच्छितो की सकाळी बरोबर 9:25 या खेळाला सुरुवात झाली. आजच्या पहिल्या सामन्याला अभिनव पॅन्थर संघाने नाणेफेक जिंकली, लगेचच क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि एव्ही वॉरियर्स संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. त्याचा फायदा घेताना 8 षटकामध्ये त्यांनी ज्या मजल मारली होती, एकंदरीत 4 गडी बाद गमावताना 72 धावा केल्या गेल्या आणि आता 73 धावांचं टार्गेट ठेवलं गेले. ते या अभिनव पॅन्थर संघाच्या बाजूने त्यांना लक्ष केंद्रित करावं लागेल की 73 धावा कशा प्रकारे आपण केल्या पाहिजेत, कारण 73 टू विन. तर घाई करायची ग्रुप आहे, लगेच फिल्डिंग लावून घ्या आपले, लगेच फिल्डिंग लावायची, वेळ घालू नका, जास्त प्लॅनिंग नको. आपल्याला माहिती असेल काल 5 धावांची पेनल्टी आपण जाहीर केली होती, आज ती पेनल्टी मात्र लावली जाईल. जो वेळ असेल बरोबर आता बघूया आपण 10:10 आता सुरुवात होणार आहे खेळाला. अशा वेळेस आपल्याला हा गेम संपवावा लागेल बरोबर 35 मिनिटांमध्ये, फार तो 40 मिनिटांमध्ये. त्यासाठी मीटिंग सुद्धा अजिबात नको. तर आज मात्र बरोबर 40 मिनिटांमध्ये इनिंग संपली. आपण 5 मिनिटं थोडीशी कमी यासाठी ठरवतो की जेणेकरून 5 मिनिटाचा अवधी जात असतो मध्ये मध्ये, त्यामुळे 35 मिनिटाचा हा अवधी आणि 35 मिनिटांमध्ये किंवा 40 मिनिटांमध्ये इनिंग संपलीच पाहिजे, हे सर्वांसाठी बंधन असेल. तर तोपर्यंत आपण डीजे मास्तरांना थोडंसं संगीत ऐकूयासाठी संधी देऊया. धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद. जरा बॅट्समन लगेच पाठवायचे, वेळ घालू नका कृपया, लगेच फिल्डिंग लावली पाहिजे आणि बॅट्समन सुद्धा लगेच मैदानात तयार झाले पाहिजेत, आले पाहिजेत, कारण दोन्ही पंच सुद्धा पण एकदा सज्ज होत आहेत सामन्यामधून. तर सामन्याला तर सुरुवात होते की इनिंगला सुरुवात व्हायला लागेल, कारण आता अभिनव पॅन्थर संघाला बॅटिंग करायची आहे आणि 2 त्यांचे सलामी बल्लेबाज, सलामी फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. बघूया काल ज्यांनी सुरुवात केली ते विकी काळे आणि उमेश मोरे, ही धडाकेदार जोडी आपण पाहतोय. एका बाजूला एका अष्टपैलू खेळाडू, दुसऱ्या बाजूला एका विस्फोटक फलंदाज, असं कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाठवलं जात आहे ते अभिनव पॅन्थर संघाकडून. तर उमेश मोरे यांची काल बॅटिंग तितकीशी तडफदार चालली नव्हती, परंतु आज त्यांना मात्र खेळ करावा लागेल, कारण विकी सारखा सहकारी त्यांना लाभला आहे. अशा वेळेस या खेळाडूला खूप मनमुराद फटकेबाजी करता येईल, कारण विकी एका बाजूने आपला चांगल्यापैकी स्थान मिळून बळकट बनवतात. कारण काल आपण जी सुरुवात त्यांनी पाहिली असेल, सुरुवातीला सावध पवित्रा घेतला होता, परंतु त्यानंतर खुलकर इनिंग खेळली होती आणि चांगल्यापैकी बॅटिंग सजवली होती. पहिलं अर्धशतक फलकावर लावलं होतं ती या खेळाडूने. तर इथे एव्ही वॉरियर संघाला जर सामना जिंकायचा असेल तर या खेळाडूला लवकरात लवकर बाद करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, तर थोडंसं का विना तुम्हाला दिलासा मिळू शकेल. मात्र आता बघूया त्यांचे मैदानातून बाहेर जे गेम प्लॅन झाले त्या गेम प्लॅनमध्ये हा भाग किती होता हे आपल्याला पुढे पाहायचं आहे. मात्र सुरुवात आता होती या खेळामधून. तर राहुल चौधरी सारखा गोलंदाज मात्र सुरुवात करतोय, त्यांची आपण जादूभरी गोलंदाजी पाहतोय, त्यांचा डावखुरा मारा पाहतो, जे दोन्ही गोलंदाजी एंडकडून मारा करू शकतात. तर दोन्ही बाजूने ऑफ स्पिन किंवा लेग स्पिन ही त्यांची खास जादू म्हटली होती ती या गोलंदाजी मधली. तर विकी काळे त्यांना कशा प्रकारे साथ देतात, कशा प्रकारे त्यांना तोंड देतात म्हणावं लागेल. साथ तर सध्या आपण त्यांना उमेश मोरे यांची लाभती आहे. तर तो सुरुवात मात्र म्हणायला गेला 9 चौकतीने आतापर्यंत 72 धावा फलकावल्या लागल्यात
आणि 9 पॉईंट जी सुरुवात आता होते की साधारणतः आपण म्हणूया 12च्या सरासरीने किंवा 13च्या सरासरीने आता पुढच्या धावा करायच्या आता एकंदर 73 धावाचं लक्ष टार्गेट सामन्यामध्ये 48 चेंडू आणि 73 धावा. तर पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात होते. पहिली दोन पॉवर प्ले कंपल्सरी पॉवर प्ले जी बॅटिंगची जी सुरुवात होत आहेत 30 या सर्कलमध्ये शतक्षण ठेवणं हे बंधनकारक आणि त्यातील मात्र षटकाला सुरुवात. आणि पहिला चेंडू बघा किती नजर तीक्ष्ण म्हणायला गेली खेळाडूची की चेंडू त्याने वेट केला, थोडंसं इंतजार केला आणि नंतर बघितलं चेंडू थोडंसं बाहेर जातो, षटकण करण्यापेक्षा सोडून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि चेंडूला मात्र मागे जाऊ दिला सौरभ अडगमाव यांच्याकडे जी यष्टीरक्षकाची भूमिका अदा करतायत ते एव्ही वॉरियर्स संघासाठी. तर या षटकात चांगली शानदार सुरुवात म्हणायला गेल आणि पुढचा चेंडू यावेळेस मात्र थोडंसं हवेमध्ये उडतोय बघूया आणि मात्र हा खूप मोठा झेल सुटला गेलाय रुपेश यांच्या हातातून. खरोखरच मी मगाशीच म्हटलं होतं की प्लॅनिंग चांगले करावे लागतील आणि विकी काळे सारखा जो धाण्या वाघ वाजवण्याची चांगली नामी संधी गमावली ती एव्ही वॉरियर्स संघाने. बघा या खेळाडू तुम्ही जीवदान दिलं खूप महाग ठरू शकतं संघामध्ये, कारण याच खेळाडूने काल दणदणीत अर्धशतक ठोकलं होतं, 57 धावा ठोकल्या होत्या आणि येऊन आपल्याला कल्पना असेल की हा एक मोठा खेळाडू आपल्या या लीग मधला अशा खेळाडू तुम्ही मोठं जीवदान दिलंय. ते रुपेश सारखा एक अष्टपैलू चांगला खेळाडू वाड्याचा एक नावाजलेला खेळाडू म्हटलं तर त्यांच्याकडून ही चुकी झाली, पण तो चुका हे होत असतात. मला वाटतं अजय तिथे का अजय यांच्याकडून चुकी झालेली, तर अजय सारखा चांगला क्षेत्ररक्षक असताना मात्र ही चुकी झाली, परंतु बघूया नक्कीच त्याच्यात सुधारणा करावी लागेल. आणि हा पुढचा चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, फटकावण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय मिस करून मागे आणि राहुल यांची काबिले तारीफ गोलंदाजी षटकामध्ये. 3 चेंडूत एक विकेट घेता घेता मात्र वाचलेत आणि मात्र एकच धाव दिलेली चांगली गोलंदाजी. तर या षटकामधला आता चौथा चेंडूला सामोरे जातात ते उमेश मोरे. आणि मात्र हा थोडासा चेंडू स्मॅश करण्याचा प्रयत्न म्हणावा गेला, थोडासा खडे खडे पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला, कुठल्याही प्रकारे पायाची हालचाल नाहीये, थोडासा सरावाचा अभाव दिसतोय आणि त्यामुळे हा मात्र एक चांगला फटका मारू शकला असता. थोडंसं जर मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित हा कव्हर ड्राईव्ह करता आला असता. मात्र पुन्हा एकदा एक डॉट चेंडू आणि पुढचा चेंडूला नक्कीच यॉर्कर यांच्या चेंडूवर थोडासा प्रतिकार केला, चांगल्यापैकी चेंडू हाताळला गेला, फटकवला गेला तो मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि चांगल्यापैकी फील्ड होताना मात्र एक धाव मिळते. अशा प्रकारे आपलं वैयक्तिक खातं उघडता येतं. संघाची धावसंख्या देखील फलकावर आता जाऊन पोहोचले 2 वर. तर षटकामधून आता शेवटचा चेंडू पॉवरले चांगल्यापैकी हाताळला जात आहे ते राहुल चौधरी यांच्याकडून आणि षटकामधला अंतिम चेंडू पुन्हा एकदा अगदी डिफेन्सिव्ह मध्ये अगदी पुश केला किंवा दिशा बदलली चेंडूला आणि योगेश चेंडूवर आक्रमकपणे येत होते चेंडूवर, तोपर्यंत तितक्याच चपळाईने एक धाव पुढे गेले विकी यांनी आणि षटक अखेर मात्र चांगलं षटक संपलं म्हणावं लागेल ते एव्ही वॉरियर्स संघासाठी. ते राहुल यांचं भले त्या षटकामध्ये विकेट जरी घेतली नसली तरी सुरेख जो टिचून मारा केलाय, केवळ 3च धावा खर्च केल्यात ते या षटकामध्ये आणि सुरेख गोलंदाजी. तर मग अशी जे मी म्हणतो की 73 धावा करायचे आहेत आणि लक्ष थोडंसं कमी आहे, अशा वेळेस जी खऱ्या अर्थाने अग्नी परीक्षा असेल, खूप धूर्त गोलंदाजी करावी लागेल ती एव्ही वॉरियर्स संघाला आणि मात्र नक्कीच पहिल्या षटकातून तसा प्रकारे त्यांनी सुरुवात दिलेली. तर अभिनव पॅन्थर संघाकडे जी बॅटिंग लाईन आहे एक मजबूत बॅटिंग लाईन आपण पाहतोय. विकी आणि उमेश हे 2 सलामीवीर मैदानात तर खेळत आहेत, परंतु यानंतर जी क्रमवारी जर पाहिली तर क्रमवारीमध्ये अतिशय तालुक्यामधले नावाजलेले खेळाडू आहेत. योगेश असू देत, आशिष शिंदे असू देत, लगातार मात्र अजय सारखा फलंदाज की एकामागे एक चांगले सरस फलंदाज या संघामध्ये आहेत आणि त्यामुळेच 73 धावांचे टार्गेट आहे ते देखील त्याचा प्रयत्न असेल की हे चेस करावं. मात्र क्रिकेट हा फसवा गेम म्हटला तो क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाचं काम ठरेल आणि त्यासाठी आपल्याला मात्र ही पुढच्या 8 षटकं ही पाहावे लागतील की कशी कामगिरी संघाची होते दोन्ही संघांची. तर नवीन षटकाला सुरुवात आणि योगेश पाटील जे येतात गोलंदाजीसाठी, ज्याने मगाशी काल सुद्धा हाच एंड निवडला होता, त्यांच्या संघ नाही की त्यांच्याकडे त्याच एंडकडून गोलंदाजी दिली होती. तर पुन्हा एकदा तोच एंड पकडताना काल त्यांचे थोडंसं मला लचक सुद्धा भरली होती अंतिम सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल, पण आज ताजे तवाने दिसत आहेत, चांगल्यापैकी फ्रेश मारा करू शकतात ते आपल्या एव्ही वॉरियर्स संघासाठी. तर त्यांच्या संघ नायकांना नक्कीच अपेक्षा असेल की एखादी विकेट या षटकात घेतली जावी.
संघाला चांगल्यापैकी सुरुवात द्यावी असा उद्देश ठेवून त्यांच्याकडे चेंडू सोपवला गेला आहे आणि आता बघूया कशी सुरुवात करतात सामन्यामध्ये. तर षटकामधला पहिला चेंडू आणि आखूट चेंडू टाकला त्याला पनिशमेंट मिळेल आणि लगेच चेंडू भिरकवला गेला तो स्क्वेअर लेगवरून सरळ चौकार. तर विकी काळे अशा प्रकारच्या चेंडूची वाटच पाहत असतात. तुम्ही रूम बनवायची संधी तुम्ही त्याला फलंदाला दिली तर त्याचा फायदा मात्र असाच प्रकारच्या चौकार षटकार पाहायला मिळतील आणि लगेचच त्यांनी पोझिशन आपली बनवली. चेंडू स्क्वेअर लेगवरून मारला गेला चौकार आणि याच्या या सामन्यासाठीला मात्र अभिनव पॅन्थर संघासाठी पहिला चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 7 वर. 7 विदाउट लॉस, बिनबाद 7 धावा. तर गोलंदाजाचं हे काम असतं की फलंदाला बांधून ठेवणं, त्याच्यावर जितका प्रेशर आणता येईल अशा प्रकारचा प्रयत्न केला, हे काम त्याचं असतं आणि या प्रेशरमध्येच विकेट कधी कधी मिळू शकते. तर षटकामधला आता दुसरा चेंडू आणि यावेळी पुन्हा एकदा तोच पवित्र 2 पावलं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या बाजूने फटकवण्याच्या नादामध्ये मात्र अंदाज चुकलेला पूर्णपणे आणि चेंडू तिथेच घरघरतोय निर्धाव चेंडू टाकताना. तर चांगले गोलंदाजी करावी लागेल. मात्र विकी काळे सारखा फलंदाज एक लाईफचा फायदा किती घेतो आपल्या पाहायचं या सामन्यामधून. जे सोपंसं जीवदान मागाशी दिलं होतं त्या जीवदानाचा फायदा या सामन्यातून घेतात का. आणि पुन्हा एकदा आखूड चेंडूचा टाकला टप्पा मात्र लेग स्टिक वरून टाकण्याचा प्रयत्न होता. तर थोडीशी नक्कीच जोखीम घेतात मी म्हणेन योगेश आणि त्या दरम्यान मात्र एक चेंडू चांगला मिस करून गेलेत. लगातार 2 चेंडू डॉट झाले आता षटकामध्ये. चला मीटिंग अजिबात नको, लगेचच फिल्डिंग सरसला पाहिजे आपल्या जागेवर. तर योगेश पाटील मात्र एक नक्कीच चांगला मारा करतायत. थोडासा लालच दाखवण्याचा प्रयत्न त्या फलंदाजांना की ज्या ट्रॅप मध्ये त्यांना अडकवण्याच्या प्रयत्नामध्ये, कारण विकी काळेंची जे एक स्ट्रॉंग बाजू जर पाहिली तर लेग साइड हे मजबूत त्याचा पक्ष आहे तो सामन्याला आणि त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये दहिशेनं पाठवलं जात आहे. 30 या सर्कलमध्ये किंवा एक क्षेत्ररक्षक त्यांच्यासाठी लावलाय तो मिड विकेटला डीपला. तर या ट्रॅप मध्ये अडकवण्याचा हा प्रयत्न असू शकेल. तर योगेश षटकामध्ये आता चौथा चेंडू या दुसऱ्या षटकामधला पॉवर प्ले मधला चौथा चेंडू टाकण्यासाठी किंवा खेळण्यासाठी विकी काळे. आणि बघा तोच पोझिशन घेताना यावेळी चेंडू मारला गेला मिड विकेट क्षेत्रामध्ये, तिकडे क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतायत राहुल आणि तोपर्यंत एक धाव सहज घेतली गेली. अशा प्रकारे धावसंख्या जोडली जाते फलकावर. ती आता 8 धावा, 8 विदाउट लॉस, बिनबाद 8 धावा. या 8 धावांमध्ये आतापर्यंत धावून पोहोचले 7 धावांवर विकी काळे आणि आता सामना करतील ते उमेश मोरे ज्यांनी आतापर्यंत 3 चेंडूमध्ये एकच धाव केलेली. संघासाठी एक चांगला सहकारी म्हणावा लागेल तो अभिनव पॅन्थर संघासाठी खूप मोठी जबाबदारी त्यांना सुद्धा असेल की आपला विकी काळेनं जास्तीत जास्त स्ट्राईक देणं आणि या खेळाला प्रोत्साहित करणं हे काम त्यांना करावं लागेल ते संघासाठी. आणि मात्र आखूड चेंडू आणि लगेच पूल केला गेलाय. अगदी याची शैलीबद्ध फटकेबाजी त्यांची सुरुवात होते असं म्हणावं लागेल, कारण याच धाटणीतला हा खेळाडू आहे अशा प्रकारचे मोठे फटके मारण्यामध्ये माहिर फलंदाज. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. कोच चॅलेंजर संघाचा कप्तान तसेच वाडा देवा प्रतिष्ठान संघाचा कप्तान यांनी टॉस उडवण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. थँक्यू. चला यापुढचा सामना असेल देवा प्रतिष्ठान वर्सेस कोच चॅलेंजर या संघामध्ये सामना होतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आपण बॉक्स मध्ये यायचं इथे नाणेफेक बॉक्स मध्ये. आणि हा सुरेख एक चौकार ठेवला गेला नुकताच सुंदर असा फटकेबाजी आपण पाहतोय उमेश मोरे यांची. आणि मगाशी जे मी म्हणतो की एक नॅचरल गेम त्याचा नैसर्गिक खेळ या खेळाडूकडे फटकेबाजी करणं, जसं आपण भारतीय संघासाठी विराट कोहली ज्या प्रमाणात असं खेळतात किंवा पूर्वीच्या काळी के श्रीकांत खेळायचे, वीरेंद्र सहवाग खेळायचे, अशा पण नॅचरल गेम करणारे खेळाडू त्यांच्या शैलीमधला हा खेळाडू आहे आणि त्यामुळे त्यांना जास्त वेळ थांबून ठेवणं जरूर नसेल. दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती फलकावर 18 धावा, 18 विदाउट लॉस 18 धावा. तर 2 षटकाचा खेळ खर्च झालेला म्हणावा लागेल, कारण पहिल्या षटकात सुरेख मारा केला होता राहुल यांनी, 3च धावा दिला खर्च केल्या होत्या. मात्र दुसऱ्या षटकात तब्बल 15 धावा कुठल्या गेल्या आणि त्यामुळे धावसंख्या 18 जाऊन पोहोचल्या 18. तर 9च्या सरासरी कायम राखली म्हणावी लागेल, कारण याच सरासरी धावा करायच्या पुढे त्या 73 धावा. तर इथे अभिनव पॅन्थर संघाला
मात्र योगेशने थोडेसे शॉर्टअप लाईन चेंडू लागलेत आणि त्याचा फायदा घेतला होता. एकत्रित त्या षटकामधून एक षटकार 2 चौकार मारले गेले, ते हे कारण ठरलं. तर अभिनव संघविरुद्ध डावपेच थोडेसे वेगळे लढवावे लागतील. ते या एबी वॉरियर संघाला अगदीच धावसंख्या कमी आहे ती थांबवण्याच्या दृष्टीने गोलंदाजांना खूप मोठी जबाबदारी. आणि तो नवीन षटकाला सुरुवात करते अमोल सारखा गोलंदाज की ज्या गोलंदाजाने काल खरोखरच एबी वॉरियर संघाला तारून नेलं होतं सुंदर मारा करताना आणि मॅन ऑफ द मॅच पटकवलं होतं कालच्या सामन्यामधून. एका षटकात तर केवळ एकच धाव दिली होती आणि सुरेख गोलंदाजी करताना आपल्या या गोलंदाजीच्या जोरावर काल मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांना मिळाला होता. ते गोलंदाज आता पुन्हा एकदा बघूया. आज सुरुवात करतायत नव्याने, सुरुवात असेल नवीन सामन्यामधून सुरुवात असेल आणि सुरुवात जर पॉझिटिव्ह असेल, चांगले विचार आपल्या मनामध्ये असतील तर विचार त्याचा फायदा मिळू शकेल संघाला. तर हाच पॉझिटिव्ह विचार ठेवून आता मैदानामध्ये सुरुवात करतायत अमोल. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी मात्र हे तिसरं षटक, कारण आता पॉवर प्ले संपलेला जातोय, क्षेत्ररक्षण आता विखुरलं गेलंय आणि एक बॅटिंग पॉवर प्ले राहतोय. मात्र तो कधी घेतला तो बघूया. तो बॅटिंगसाठी असेल, खास बॅट्समन साठी असेल. तर आता सुरुवात होते या षटकाची आणि पहिला चेंडू बघा अगदी शेवटच्या क्षणामध्ये चेंडूवर केवळ बॅट आणली गेली आणि थोडासा चेंडू स्टिअर केला गेला म्हणावा लागेल. तो थर्ड मॅन शॉट आला तर देशाने चेंडू फील्ड केला तोपर्यंत एक धाव आणि पुन्हा एकदा आपल्या सहकार्यांना स्ट्राईक पर्यंत आहेत. त्यांना कल्पना आली विकेना की आपली शानदार इनिंग कशा प्रकारे सजवावी. सुरुवातीला ते अगदी सावध पद्धतीने खेळतात आणि उमेश मोरे सारखं जर धडाकेबाज समोर असतात फलंदाज तर त्यांना संधी दिली त्याचा फायदा मिळू शकेल. कारण मग त्यांनी संधी दिली आणि त्यानंतर एक षटकार मारला, एक चौकार ठोकला ती या फलंदाजाने आणि त्यामुळे त्यांचा हा विचार त्यांचा बघा. तर सामन्याची परिस्थिती ओळखून खेळ करणं हे महत्वाचं आहे आणि हे सध्या जबाबदारी आपण पाहतोय ती या दोन फलंदाजांची. तर 35 चेंडूमध्ये 54 धावा करायचे आहेत. आमचे स्कोरर आम्हाला मात्र चांगली माहिती देत आहेत. ते आम्हाला त्रिवारी आणि आता मात्र या षटकामध्ये सुरुवात झालेली. मात्र पहिलाच चेंडू संपला होता, आता दुसरा चेंडू या षटकामधला आणि बघा मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न तिकडे क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. चांगल्यापैकी देशाने चेंडू फील्ड केला. जर हा चेंडू सुटला असता तर नक्कीच चौकार पाहायला मिळाला असता, परंतु फिल्डिंग सुंदर केली म्हणायला गेला. एक चौकार रोखण्याचा प्रयत्न झालाय. 3 धावा कमीत कमी रोखल्यात मी म्हणेन आणि त्यामुळे एक अर्धा समाधान मानावं लागला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 20 वर 20 विदाउट लॉस, बिनबाद 20 धावा. 73 धावांचा पाठलाग करताना सध्या अभिनव पॅन्थर संघ एक चांगली मजबूत आपली स्थिती बनवते सामन्यामध्ये. तर कुठेतरी ही जोडी नक्कीच परेशान करते ती एबी वॉरियर संघाला. तर प्रत्येक गोलंदाजाचे प्रयत्न झालेत की या जोडीला लवकरात लवकर बाद करावं आणि पुढचा चेंडू थोडासा भटकन घेणार म्हणायला गेला. बराचसा चेंडू भटकत होता आणि थेट प्रेक्षकांना फेकून पाहिला तर धाव मिळू शकते आणि अशा प्रकारे प्रकार घडला. कारण तिथे कोणी बॅकअप करायला कोणी क्षेत्ररक्षक नव्हता जवळपास आणि अशा वेळेस मात्र वाईडचा इशारा येतो पंचांकडून. +1 अशा 2 धावा असतील. तर या 2 धावा जोडल्या गेल्या तर अभिनव पॅन्थर संघासाठी धावसंख्या जाऊन पोहोचले 22 वर, बिनबाद 22, बिना कोई विकेट खोए 22 रन. तर अनेक आमचे पाठीराखे पुन्हा एकदा मैदानामध्ये येत आहेत. या सर्वांचं मनपूर्वक सुस्वागतम, वेलकम वेलकम. वाडा क्रिकेट असोसिएशन आपलं सर्वांचं मनपूर्वक आपण स्वागत करू इच्छितो. आपण पाहतोय या लीगचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळतं UTVच्या माध्यमातून. संपूर्ण जगभरामध्ये आपण 7 समुद्रापलीकडे ही नेलेली स्पर्धा आणि या पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा वाईडचा इशारा पंचांचा येतोय. लगातार मात्र थोडीशा गोलंदाजीमध्ये परिवर्तन होताना ज्या गोलंदाजाकडून खूप अपेक्षा संघ ठेवत होता, त्यांची कॅप्टन ठेवत होते, तोच गोलंदाज थोडेसे आज मारा करतोय. कारण 2 चेंडू वाईड पडले, त्यांची दिशा बदलली जाते आणि याचा फायदा मात्र पॅन्थर संघाला मिळतोय. अभिनव पॅन्थर संघासाठी धावसंख्या जाऊन पोहोचलेली 23 वर 23 विदाउट लॉस. तर 198 देशांमध्ये आपण पाहतोय हे थेट प्रक्षेपण. बरेचसे लोक आपल्या घरी बसून हे AC मध्ये बसून क्रिकेट पाहतायत. या वाडा प्रीमियर लीगचा बिग शो, एक क्रिकेटचा महासंग्राम थरार पाहतोय क्रिकेटचा. आणि या पुढच्या चेंडू अगदी डिफेन्सिव्ह मध्ये अगदी कार्पेट्स आणि जमीन लगत मारला पटकावता तो मिड ऑफच्या बाजूने आणि तोपर्यंत एक धाव उमर चेंडू अडवतोय तोपर्यंत. अशा प्रकारे दोन्ही फलंदाज मात्र अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी करतात. मध्ये मध्ये जे लूज चेंडू भेटतात, खराब चेंडूचा फायदा घेत आहेत आणि चौकार षटकार देखील ठोकतायत. म्हणजे हे देखील चांगलं असं मिश्रण लागेल, चांगली रणनीती म्हणावी लागेल विकेट टिकवण्याची. आणि 33 चेंडूचा 49 धावा करायच्या अजूनही सामन्यामध्ये लक्ष असेल.
तर पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळावा द्विधा मनस्थिती झाली ती विकी यांची. अगोदर त्यांचा विचार होता की फटकावायचा कव्हरमधून, नंतर विचार केला लेग स्टिकला चेंडू पडतो का, आणि अशा वेळेस त्यांनी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. म्हणजे द्विधा मनस्थिती झाली होती त्यांची. अखेर जो क्षण असतो त्या क्षणामध्येच आपल्याला विचार करायचा असतो आणि तिथेच थोडीशी गडबड झाली त्यांची. तर एक चेंडू डॉट झाला अमोल यांचा आणि आतापर्यंत 4 चेंडू संपलेले त्यांचे या षटकामधून. 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर मात्र त्यांनी चांगला मारा केला होता पुढच्या 4 चेंडूवर. आणि पुढचा चेंडू थोडासा हवेमध्ये होता पण तो सेफ फटका म्हणायला लागेल. क्षेत्ररक्षक खूप मागे त्याचा फायदा घेतात. योग्य चेंडूवर आलेत, तुटून पडलेत आणि तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली होती विकेने. तर याच एकेरी धावेने आता 25 धावा फलक लागले गेले. 25 विदाउट लॉस, बिनबाद 25 धावा. एकंदर 73 धावा करायच्या सामन्यामध्ये. आणि तर जर विचार घेतला तर अजूनही 32 चेंडू बाकी राहिलेत. 32 चेंडू तर 48 धावांची आवश्यकता आहे. 48 रन रिक्वायर अँड जस्ट रिमेनिंग 32 बॉल, 31 बॉल. तर 31 चेंडू बाकी आहेत अजूनही. या षटकामधला मात्र अंतिम चेंडू असेल. आणि उमेशच्या पायावर आपटतोय यावेळी बघायचं. तर षटक संपलेला लेग बाय रूपाने एक धाव मिळालेली आणि त्याचबरोबर इथे षटकाचा जो खेळ संपला गेला 3 षटकांचा, म्हणजे एकंदरीत 18 चेंडू संपलेले. या 18 चेंडूत धावा केल्या गेल्यात त्या 26 धावा अभिनव पॅन्थर संघाने. आणि आता उर्वरित मात्र 30 चेंडूचा खेळ बाकी राहतोय सामन्यामधून. या 30 चेंडू मध्ये 47 धावांची आवश्यकता. 47 रन रिक्वायर अँड जस्ट 30 बॉल रिमेनिंग. तो गेंदों का विचार किया जाए तो 30 गेंदे बाकी है और 47 रन बनाने होंगे इस मैच को जीतने के लिए अभिनव पैंथर्स टीम को. तर एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला गेला. आता 4थ्या षटकाला सुरुवात. त्र्याहत्तर धावा करायच्या होत्या. मात्र आतापर्यंत जी कामगिरी आपण पाहिली असतील विकी आणि उमेश यांची, जी नक्कीच काबिल तारीफ कामगिरी मिळाली गेल. आणि फलकावर धावसंख्या कुठल्या प्रकारची विकेट नगमत 26 लावल्या गेल्यात. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे. 30 चेंडू बाकी आहेत. 47 धावा पाहिजेत सामन्यामध्ये. चला लवकरात लवकर जरा षटक सुरू झालं पाहिजे. आणि त्यांचे स्वतः संघनायक आता गणेश मोहिते जी आपला पवित्रा घेत आहेत सामन्यामधून गोलंदाजीची भूमिका पार पाडण्यासाठी. आणि कादिलींकडून मार्ग सुरू करतील आपल्या संघासाठी. मात्र हे 4थं षटक आपलं वैयक्तिक पहिलं षटक आणि त्याला सामोरे जात आहेत आज उमेश सारखा फलंदाज की आज संयमने थोडंसं घेत आहेत. त्यांना कल्पना आहे विकी त्यांना चांगल्यापैकी सहकार्य देत आहेत. आणि आखून डब्याच्या ट्रॅप मध्ये आणि पहिलीच सफलता मात्र मिळते, कारण ज्या ट्रॅप मध्ये सजवलं होतं त्या ट्रॅप मध्ये गणेश मोहितीने अडकवले ते या खंद्या फलंदाज उमेश मोरे यांना मात्र नक्कीच तंबूचा रस्ता पकडायला लागतोय. चला घाई झाली पाहिजेत लवकरात लवकर, कारण आपल्यासाठी वेळ कमी राहिलेला. आपण म्हणत होतो की 35 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. मात्र जर तिथे पाहिलं टायमिंग जर साफ बघितला तर साधारणतः 20 मिनिटं संपलेली आणि या 20 मिनिटांमध्ये आपण केवळ 3 षटकं पूर्ण केलेत, म्हणजे त्याला घाई केली पाहिजे. तर जे कार्य करायचं होतं पहिल्या 3 गोलंदाजांना ते मात्र कार्य करता आलं होतं, परंतु नक्कीच गणेशांनी सुरुवात केली आणि पहिली सफलता मिळून आपल्या संघासाठी दिलासा दिला गेलाय. कारण चांगली जमलेली जोडी मात्र फोडण्यामध्ये यश आलं होतं. पहिला सफलता मिळाली होती पहिला गडी बाद करताना. उमेश मोरे यांना कॅच देण्यासाठी भाग पडला एक चांगला चेंडू टाकताना. आणि पहिला फलंदाज त्या बांधल्यानंतर आता आशिष शिंदे मैदानामध्ये विकी यांच्या साथीला येत आहेत. जे मगाशी मी म्हटलं की अभिनव पॅन्थर्सकडे अतिशय बॅटिंग लाईन जर पाहिली तर खूप मजबूत बॅटिंग लाईन आहे आणि बॅटिंग लाईनला भेदण्याची कामगिरी करावी लागेल ती गोलंदाजांना. अशा वेळेस आता आशिष बघूया सुरुवात ते करतायत सामन्यामधून. तर या षटकातला खेळतील तो दुसरा चेंडू. 4थ्या षटकामधून दुसऱ्या चेंडूला सामोरे असतील. फलकावर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 26 लागलेली. आणि पुढचा चेंडू अगदी वेट केला, इंतजार केला आणि नंतर चेंडूवर बॅट आणली आणि चेंडू काढले तो स्क्वेअर लागला. उमेर फकी चेंडू अडवतायत डीपो रन. तोपर्यंत 1 धावेने खातं उघडतात आपलं वैयक्तिक. आणि मात्र आपल्या सहकार्याला स्ट्राईक पण आणता येतं ते विकी काळे यांना. विकीची थोडीशी आज बॅट शांतपणे खेळते. त्यांना कल्पना आहे की आपल्याला हा महत्वपूर्ण सामना आहे आणि आपल्याला शेवटपर्यंत टिकून राहावं मैदानामध्ये. एक लाईफ मिळालं होतं, एक जीवदान लाभलं होतं. त्या जीवनाचा लाभ घेताना संघासाठी मात्र आपला हा नैया ती पार करावी लागेल, शेवट तीरावर न्यावी लागेल हा दृष्टिकोन ठेवून ते खेळतात मैदानातून. आणि आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली होती ती 27-27.
एक गडी बाद 27. 73 धावा ज्या करायच्या सामन्यामध्ये त्याचा पाठलाग होतोय सध्या मैदानातून. विचारात घेतले तर 28 चेंडू बाकी आहेत. या 28 चेंडू तर 46 धावांची आवश्यकता आहे. 46 रन रिक्वायर. गणेश मोहिते मात्र यायचा थोडासा मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकांनी जबरदस्त झेल घेतला गेला. एक जबरदस्त मोठा फटका ट्रॅप मध्ये अडकवला जाते. आणखी एक गडी बाद होताना बघायचं दिसतो. इकडे बघायचं पंच मात्र काय सांगतील. आपला डिसिजन अजून आलेला नाही का, कारण झेल तर तिकडे घेतला गेला पण तो कशा प्रकारे झेल घेतला हे पंच पाहतायत. तर तिकडे प्रेक्षक वर्ग मात्र म्हणतोय, पण तो पंचांचं आमचं लक्ष असेल की पंच जो डिसिजन देईल तो आम्ही मान्य करणार आहोत. कोच चॅलेंजरचे खेळाडू बसले तर मला वाटतं स्वयंसेवक आपले असतीलच. महत्वपूर्ण योग्य डिसिजन आला पाहिजे. महत्वपूर्ण सामना आहे आणि पंच थोडंसं आम्हाला वाट पाहण्यासाठी सांगतायत की डिसिजन आम्ही देतोय. तर पंचांचा हा डिसिजन आला तो षटकाराचा आणि षटकार गेला सामन्यामधून. तर अतिशय योग्य निर्णय म्हणावा लागेल. थोडंसं वाट पाहिली आम्ही सुद्धा आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले 33 वर 33. तर विकी काळे मात्र अगदी शांतपणे खेळतात, कारण हा माइंड गेम म्हटला तो क्रिकेटचा. शांतपणे खेळणारा खेळ म्हटला तो, सभ्य गृहस्थाचा खेळ म्हटला होतो तो क्रिकेटला. कारण गोऱ्या साहेबांचा हा खेळ आज पाहतोय अनेक देश खेळत आहेत. साधारणतः आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलं तर 12 संघांचा एक मोठा सहभाग आहे या क्रिकेटमधला आणि सर्वात मोठा चाहता वर्ग या क्रिकेटला आहे. जसं फुटबॉल असू देत किंवा त्यानंतर आपण पाहतो ती हॉकी, अशा प्रकारचं वलय या खेळाला सुद्धा लाभलेला. भले प्रेक्षक वर्ग आपल्या भारतामध्ये मात्र खूप मोठा आहे तो क्रिकेटचा चाहता वर्ग. कारण सध्या आपण IPL पाहतोय, या IPL चा थरार पाहतोय तो आपल्या टीव्हीच्या माध्यमातून. मात्र इथे सध्या आपण थरार पाहतोय तो आपल्या वाडा प्रीमियर लीगचा, या कादिरीच्या मैदानामधला, हायटेक मैदानामधला. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 वर. तर एक बाद 34 धावा. अजूनही 26 चेंडू मध्ये 39 धावा करायच्या आहेत. आमचे स्कोरर मात्र प्रत्येक चेंडूची टिप्पणी करत आहेत ते अमोल तिवारी आणि त्यांचं खरोखर आम्ही कौतुक करतोय. जसं खेळाडूंचं कौतुक करतो त्याप्रमाणे त्यांचं सुद्धा कौतुक. पुन्हा पुढचा चेंडू मात्र वाईड. तर पंचांची देखील आम्ही दाद घेतोय. नुकताच वाईड चेंडू टाकला गेला आणि फलकावर धावसंख्या लागली ती 35-35. 73 धावांचा हा पाठलाग होताना मात्र आतापर्यंत 35 धावा लागल्यात फलकावर स्कोर बुकवर. ते अभिनव पॅन्थर संघाच्या जो चाललेला सामना आहे प्रेक्षक वर्गाला आम्ही सांगू इच्छितो की जो एव्ही वॉरियर्स वर्सेस अभिनव पॅन्थरच्या दोन संघांमधला हा सामना आहे. एक रंगतदार सामना आहे. अजूनही काटेकी टक्कर म्हणावं लागेल. या सामन्यातली रंगत अजूनही टिकून आहे. आणि पुढचा चेंडू अगदी पोझिशन बनवताना चेंडू मारला तो सरळ निघतो तो उत्तुंग षटकार. आशिष शिंदे ज्या पद्धतीने उंची त्याने लाभलेली त्या उंचीचा फायदा त्याने घेतला होता. तर बघा हिम्मतवाला संघाचं या चित्रपटाचं नाव आपल्याला अजूनही आठवतं. 1983 साली हा चित्रपट अगदी संपूर्ण भारतामध्ये गाजला होता. सुपर हिट झाला होता आणि अनेक गाणी त्यांची आजही तितकीच मनमोहक वाटतात संगीत ऐकायला. तर दरम्यान हा षटकार मारला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 41 वर 41. आता 25 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. बघा लक्ष अगदी जवळ चाललेला आणि पुढचा चेंडू आता स्मॅश खेळण्याचा प्रयत्न होता. बाकीचा चेंडू उसळी घेत होता आणि अशा वेळी आशिष अगदी बॅट आधी आणत होते पण नंतर चेंडूवर बॅट खाली घेतले आणि ड्रिंक्स बॅगची बॅग झाली म्हणावं लागेल. ड्रिंक्स लगेच मैदान आलं पाहिजे. पंचांसाठी सुद्धा ड्रिंक्स गेला पाहिजे. तर 4 षटकाचा इथे खेळ संपला गेला. 4 षटकांमधून धावसंख्या नेली ती 41-41 आणि आता उर्वरित अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. तर या 24 चेंडू मध्ये आता 32 धावांची आवश्यकता. तर तोपर्यंत आम्ही डीजे मास्तरांना एक सुमधुर संगीत ऐकवण्याची संधी देऊया.
हा तर हसन जहांगीर आपल्याला माहित असेल पाकिस्तानचा अतिशय लाडका गायक म्हटलं जातं आणि ही मात्र रेकॉर्ड खूप चालली सुद्धा म्हणायला गेलं हवा हवाई. तर सध्या तिकडे नाणेफेक आता होतीये पुढच्या सामन्याची आणि निखिल भोईर यांना मी सांगू इच्छितो की आपण लगेच नाणेफेक तिकडे करून घ्यायची आहे. या 2 सामन्यामध्ये होणार पुढचा जो सामना आहे कुहज चॅलेंजर वर्सेस देवा प्रतिष्ठान. दोन्ही कॅप्टन लगेच कृपया आपल्या बॉक्स मध्ये आलं पाहिजे. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी निखिल भोईर तयार होत आहेत. ज्या खेळाडूचं मी वारंवार नक्कीच इथे कौतुक करेन की ही स्पर्धा आपण एक चांगली स्पर्धा जी पाहतोय त्यांच्या मार्गदर्शनाखाली होते खूप अहोरात्र मेहनत घेतलेली ती या खेळाडूने एक गुणी खेळाडू म्हणून त्याचा मी नेहमी गौरव करतो ते निखिल भोईर जे गेले 3 पर्व आपण पाहिले असतील क्रिकेटची वाडा क्रिकेट असोसिएशन जरी असलं एक खरं मुख्य या संघाचं पण तो कुठलं तरी नेतृत्व केलं पाहिजे कुठल्या तरी खेळाडूने आणि हे नेतृत्व खऱ्या अर्थाने हा खेळाडू करतोय. कारण आपण तर आज खूप चांगला क्रिकेट पाहतोय या वाडा प्रीमियर लीगचा परंतु यामध्ये खूप कष्ट जे घेतलेत ज्या ज्या खेळाडूंनी त्यांचा सुद्धा इथे उल्लेख जरूर आम्ही करू. दरम्यान ही खूप मोठी जबाबदारी निखिल भोईरने आपल्या खांद्यावर घेतले. अहोरात्र ते जागतायत. काही रात्री आपण पाहतो की रात्री सगळ्या गोष्टी करायच्या असतात पुढच्या दिवसाच्या आयोजन करायचं असतं आणि ही सोपी गोष्ट नाही कुठलंही कार्य करत असताना. तर असं हे कार्य ते करतायत आणि त्याबद्दल त्यांना आम्ही नक्कीच शुभेच्छा देतो की असंच कार्य त्यांनी करत राहावं. कोच चॅलेंजर संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. कोच चॅलेंजर संघाचा कर्णधार टॉस उडवण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. थँक्यू. तर वाईड +4 अशा धावा निघाल्या या चेंडूवर आणि जी सुरुवात झाली होती षटकामध्ये राहुल यांची थोडंसं कवीना आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले होते परंतु खराब चेंडू पडला आणि चौकार गेला. तर या 5 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 46 वर 46. एकंदर 73 धावा आपण पाहतोय मगासपासून करण्यासाठी आहेत. त्या अभिनवा पॅन्थर संघाला मात्र आता लक्ष असेल ते 27 धावा करण्यासाठी 23 चेंडू असतील आणि पुढचा चेंडू 24 चेंडू असतील 24 धावा 24 चेंडू होते मात्र आणि हा नुकताच चौकार मारला गेला कारण मगाशी पहिला चेंडू वाईट पडला सरळ चौकार गेला आणि त्यामुळे हा पहिला चेंडू आता नुकताच संपला असं म्हणता येईल. तर 50 धावा फलकाला आल्या गेल्यात आणि अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. 23 चेंडू आणि 23 धावा हे कॅल्क्युलेशन आलेलं म्हणजे मगाशी आपण पाहतो थोडेसे चेंडू कमी होते धावा जास्त होत्या हे कॅल्क्युलेशन मात्र कम्प्लीट केलं असं म्हणायला लागेल त्या अभिनव पॅन्थर संघाचे 2 फलंदाजांनी आणि आता प्रत्येक चेंडूला 1 धाव्याप्रमाणे खेळ करावा लागेल. तर षटकातला पुढचा चेंडू अगदी सोडून दिला. पंच आपली कामगिरी त्यात वाढ देताना एक अवांतर धावांचा खुराक म्हणावा लागेल तो या षटकामध्ये मिळतोय राहुल यांच्याकडून. एक भेट प्रेझेंट मिळते ते अभिनव पॅन्थर संघाला कारण अगोदरच धावा कमी आहेत अशा वेळेस धावा रोखणं हे महत्वाचं काम होतं मात्र धावा थोड्याशा भरल्या जातात किंवा बहाल केल्या जात आहेत त्या गोलंदाजाकडून आणि याचा फटका बसतोय तो एबी वारू संघाला. तर पुढचा तो चेंडू यावेळेस मात्र चांगल्यापैकी चेंडू हाताळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर वाईड होतोय आणि दिशा भरकटतायत. लगातार विकेटवर अचूक टप्पा ठेवला पाहिजे परंतु तिथे दिशा भरकटताना थोडं प्रेशर मध्ये येतात राहुल. हा प्रेशर थोडंसं बाजूला ठेवला पाहिजे संघासाठी भरीव कामगिरी केली पाहिजे. तर षटकातून पुढचा चेंडू आणि हा मात्र स्वीप केला फटका अगदी हव्यातून आभाळी फटका म्हणायला लागेल गगनभेदी मिळतो फटका आणि उत्तुंग षटकार. तर या खेळाडूची खासियत आहे अतिशय शांत खेळणारा खेळाडू आहे. तर विकेनी या सामन्यामधून हा दुसरा षटकार मारला. या अगोदर 2 चौकार सुद्धा मारले होते. एक सुंदर इनिंग आपण पाहतोय पुन्हा एकदा त्यांची एक मॅरेथॉन इनिंग म्हणावी लागेल संघासाठी सस्ती आहे ती या मैदानामधून आजच्या या सामन्यामधून. आणि आता जे एकंदरीत 22 चेंडू खेळ बाकी आहे 22 चेंडू तर 15 धावा बँडेज असेल तर पाठवायचं आहे. फर्स्ट एड बॉक्स तर आपण फर्स्ट एड बॉक्स पहिल्या दिवसापासून म्हणतोय. तर विकी काळे नुकताच जो षटकार मारला आणि आपल्या वैयक्तिक खेळ नेली ती 25 वर 25. तर दुसऱ्यावर आशिष सुद्धा खेळतात 7 धावांवर आणि ही मात्र एक जमलेली जोडी आपण पाहतोय कारण पहिला फलंदाज जो बाद झाला होता 26 या धावसंख्येवर
त्यानंतर पाहता पाहता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता फलकावर लागलेली ती 58 धावा. तर चांगली भागीदारी मिळवल्या गेल्या दुसऱ्या विकेटसाठीची सध्या होती आहे. आणि म्हणूनच मी क्रिकेटला भागीदारीचा खेळ म्हटतो होतो यासाठीच की जेव्हा तुम्ही भागीदारी वाढवत असता त्यावेळी संघाचा स्कोर मोठा होत चालतो आणि अशा प्रकारची ही भागीदारी संघाला नक्कीच विजय दृष्टीने घोडदौड देते. तर जसं आपण पाहिलं असेल की इथे बक्षीस लावलं होतं हॅट्रिक साठीचं. काल आपण परवापासून पाहतोय की षटकार हॅट्रिक साठी वेदांत एंटरप्राइजेस कैलास तर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस तशा प्रकारचं इथे पारितोषिक आलेलं ते साई मित्र परिवार विल्सन पाटील सापणे यांनी सुद्धा एक बक्षीस इथे लावलंय की हॅट्रिक कुठला फलंदाज मारेल लगातार 3 चेंडूवर 3 षटकार मारेल अशा खेळाडूला 500 रुपयाचं बक्षीस हे सुद्धा देणार आहेत. तसंच वेदांत एंटरप्राइजेस कडून कैलास तर यांच्याकडून सुद्धा एक बक्षीस आणखी आपल्याला लगातार 6 षटकार जर मारले गेले तर त्यासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक दिलं त्यांनी. तर बघूया हा कुठला फलंदाजा सरस ठरतो. आणि हा मात्र पहिला षटकार इथे नुकताच बक्षीस लावल्या गेल्यानंतर मारला गेला आहे तो इथे आशिष शिंदेने. आणि बघूया हे हॅट्रिकचं बक्षीस त्यांना मिळतं का, कारण नुकताच पहिलाच षटकार मारलाय परंतु या षटकामधून आता काही चेंडू बाकी राहत आहेत. तर सामन्यातल्या तर केवळ 20 चेंडू बाकी राहिले. त्या 20 चेंडू मध्ये केवळ 9 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. अगदी लक्ष अगदी जवळ समीप आणले जात आहे आणि खरोखर जो गेम प्लॅन सक्सेस करण्याचा प्रयत्न होतोय अभिनव पॅन्थर संघाचा. ज्या पद्धतीने सुरुवात केली होती ती या सामन्याला. आणि या षटकामधला पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा पॉली चेंडू घेतला आणि पूल केला आणि पुन्हा एकदा आणखी एक षटकार लगातार 2 चेंडू मध्ये 2 बॅक टू बॅक षटकार. आणि आता मात्र नक्कीच बक्षीस पटकावण्याची चांगली नामी संधी असेल. धन्यवाद डीजे. तर राहुल मात्र आज त्यांचा लौकिक अशी गोलंदाजी करत नाही, थोडंसं स्वेर मारा करतायत आणि त्याचा फायदा मात्र पहिल्यांदा घेतलाय. तर लगातार 2 षटकार मारलेत. बघूया आता वेदांत एंटरप्राइजेसने बक्षीस लावलंय कैलास तरेने लगातार 3 षटकार मारले तर 500 रुपये. तसंच साई मित्र परिवार विल्सन यांच्याकडून देखील 500 रुपयाचं बक्षीस हॅट्रिक षटकासाठी. मात्र पुढचा चेंडू हॅट्रिक पेक्षा आपल्या संघाला महत्व देत आहेत ते इथे आशिष मात्र माघारी परतले कारण धाव घेण्याचा प्रयत्न होता, मोह त्यांना आवडता आला होता आणि फलंदाज इथे बाद झाले. षटक देखील संपलेला. त्याचबरोबर आता 18 चेंडूचा खेळ बाकी राहतो. या 18 चेंडू 3 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. तर दुसरा गडी बाद झाला परंतु प्रत्येक जेव्हा गडी बाद होत होता तेव्हा एक चांगली पार्टनरशिप म्हणून पाहिली ती इथे अभिनव पॅन्थर संघाची. कारण सुरुवातीलाच एक ओपनिंग पार्टनरशिप झाली ती अखी विकी काळे आणि उमेश मोरे यांच्यामध्ये 26 धावांची पार्टनरशिप झाली. त्यानंतर आपण पाहतो एक मोठी पार्टनरशिप आशिष शिंदे आणि विकी काळे यांच्यामध्ये झाली दुसऱ्या विकेटसाठी. आणि त्यामुळेच हा स्कोर एक मोठा जो वाटत होता सुरुवातीला 72 धावा केल्या 73 धावा करायच्या होत्या. कोच चॅलेंजर संघाचा कर्णधार अंतिम पुकार. तर अशा प्रकारे इथं एकंदरीत 5 षटकांचा खेळ संपला गेला. 18 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूत आता केवळ 3च धावा करायच्या आहेत सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. 73 धावांचं टार्गेट होतं. 70 धावा फलकाला आल्या गेल्या त्या 2 गड्याच्या गमावताना अभिनव पॅन्थर संघाकडून अगदी सुरेख सिस्टमॅटिक खेळ झाला म्हणाला गेला. अगदी ज्या पद्धतीने सुरुवात केली होती या खेळामधून आणि खरं अशा प्रकारचं नेतृत्व असलं, अशा प्रकारचं नियोजन असलं पाहिजे सामन्यातलं की आपल्याला कशा प्रकारे चेस करायची वेळ तेव्हा केल्या पाहिजेत, जेव्हा धावा करायची असतील सुरुवातीला तेव्हा कशा प्रकारे केल्या पाहिजेत याचं प्रत्यक्ष उदाहरण आपण पाहतोय ते या संघाचं. तर एबी वॉरियर्स संघ देखील प्रयत्नशील आहे परंतु आता हा प्रयत्न थोडंसं कमी पडतोय सामन्यामधला. आणि हा पुढचा चेंडू सुरुवात होताना मात्र चेंडू मारला गेला मिड विकेटला. तिकडे क्षेत्ररक्षक राहुल चेंडू अडवत आहेत तोपर्यंत एक धाव आरामात घेतले विकी यांनी आपल्या खात्यामध्ये. नाबाद एक चांगली खेळी करताना पाहतोय आपण. कोच चॅलेंजर संघाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. तर एक महत्वपूर्ण सामना पुढचा होणार आहे आणि सध्या आपण पाहतो या सामन्यावर सतत केंद्रित चालेल आमचं हे लक्ष आहे कारण यानंतर हा सामना पुढे सुरू राहील. परंतु माफ करा फलंदाजी स्वीकारलेली आहे. तर कुणाल षटकामधून पुढचा चेंडू आणि यावेळेस
अजय यांनी जे खेळ केले नुकताच एक फटकावला त्यांना एक धावसंख्या त्यामुळे जाऊन पोहोचते ती 72-72. मात्र ते स्कोर लेवल झाला म्हणावं लागेल. दोन्ही संघांचे समान धावा झाल्यात फलकावर आणि एक विनिंग धावाची आवश्यकता आता सामन्यामधून विजयी धावाची आवश्यकता आहे. आणि बघा हा विजयी फटका विकी काळेंना मारण्याची संधी मिळते आहे. तर सुरेख हा फटका मारला गेला आणि सामना मात्र संपुटाला षटकार ठोकताना तर एक लाजबाब विन म्हणावं लागेल. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची कृपया, कारण नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतलेली आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला लगेच आपलं फिल्डिंग लावायची मैदानातून. आता वेळ अजिबात नको, बरोबर 11:15 वाजल्यात आणि लगेच सामन्याला सुरुवात झाली पाहिजे. तत्पूर्वी आपण या सामन्यातला विचार करतोय मॅन ऑफ द मॅच खेळाडू कुठला होतोय ते सध्या आमचे स्कोर इथे पाहत आहेत स्कोर बुक वरून. आणि नक्कीच एक चांगली विजयी